नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी NCERT आणि त्यामध्ये लेसन नंबर 2 बायोलॉजिकल क्लासिफिकेशन। मित्रांनो, तुम्ही जर नीटची तयारी करत असाल तर अनअकॅडमीतर्फे फ्री स्कॉलरशिप टेस्ट लॉन्च केलेली आहे। ही टेस्ट फ्री आहे, फक्त तुम्हाला या ठिकाणी सुहानी 10 हा कोड वापरून एनरोलमेंट करायचा आहे। ही टेस्ट दर संडेला होत असते सकाळी 11 वाजता। सोबतच तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर एनरोलमेंटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेलच। जर तुमचा रँक 1 to 3 मध्ये आला तर तुम्हाला या ठिकाणी 1 इयरचं फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे नीटचं। सोबतच 4 to 10 मध्ये रँक आला तर 75% स्कॉलरशिप, 11 to 50 मध्ये आला तर 50% स्कॉलरशिप, 51 to 150 मध्ये जर तुमचा रँक आला तर 25% स्कॉलरशिप। अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी स्कॉलरशिप देखील मिळू शकते। सोबतच अनअकॅडमीवरती काही बॅचेस सुरू झालेले आहेत जे नीट 2022 मध्ये देणार आहे। त्यांच्यासाठी एम्स रँकर बॅच आहे जी की 15 सप्टेंबरपासून ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे। त्यासोबतच स्कॉलर्स बॅच आहे 22 साठी। सोबतच या ठिकाणी नीट ड्रीम टीम आहे, ही पण 22 साठी आहे आणि या बॅचेस 17 सप्टेंबरपासून स्टार्ट झालेले आहेत। सोबतच अद्वितीय बॅच आहे, त्यानंतर लीडर्स बॅच जी की आता स्टार्ट होणार आहे 20 सप्टेंबर। सोबतच या ठिकाणी आहे अचिव्हर्स बॅच जी स्टार्ट होणार आहे 22 सप्टेंबरला। अशा प्रकारे या बऱ्याचशा बॅचेस आहेत। तुम्हाला जर या बॅचेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला नीटचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल। सबस्क्रिप्शन घेण्याआधी तुम्ही जे स्पेशल क्लासेस आहेत, फ्री क्लासेस, तर ते पाहू शकता आणि तुम्हाला आवडले तर तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता। सबस्क्रिप्शन घेताना जर तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरला तर तुम्हाला 10% एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल। सो अशा पद्धतीने तुम्ही 24 मंथसाठी, 12 मंथसाठी किंवा 6 मंथसाठी प्लस किंवा आयकॉनिक सबस्क्रिप्शन घेऊ शकता। अशा पद्धतीच्या बऱ्याचशा बॅच अनअकॅडमीने लॉन्च केलेल्या आहेत। प्रत्येक बॅचमध्ये तुम्हाला टॉप एज्युकेटर्स पाहायला मिळतील आणि तुम्ही त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकू शकता। आणि मित्रांनो, तुम्ही जेव्हा अनअकॅडमीचं ॲप इन्स्टॉल कराल तर त्यामध्ये तुम्हाला काही फ्री क्लासेस पण पाहायला मिळतील, फ्री स्पेशल क्लासेस जे तुम्ही पाहू शकता आणि मग तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता। सो थँक्यू। बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे नेमकं काय? ॲज यू नो की आपल्या अर्थवरती बरेचसे ॲनिमल्स प्रेझेंट आहेत, म्हणजे असंख्य लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आणि त्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा आपण सेपरेटली अभ्यास करू शकत नाही। मग त्यासाठी असे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांच्यामध्ये काहीशा सिमिलॅरिटीज आहेत, काहीमध्ये काहीतरी डिसिमिलॅरिटीज आहेत, तर त्या सगळ्यांचं बेस्ड अपॉन त्याच्यामध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज आणि डिसिमिलॅरिटीज त्यांचे ग्रुप्स तयार केले गेले। आफ्टर दॅट त्यांचे सबग्रुप्स तयार केले गेले आणि या सगळ्याला आपण म्हणतो क्लासिफिकेशन। क्लासिफिकेशन करणं यासाठी गरजेचं आहे की क्लासिफिकेशन केल्यामुळे आपण ऑर्गॅनिझम्सचा स्टडी एका प्रॉपर वेमध्ये करू शकतो। कारण जर आपण पाहिले तर एवढे सगळे ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत, त्या प्रत्येकाचा आपण सेपरेट अभ्यास करू शकत नाही। मग त्याच्याऐवजी जर आपण एक ग्रुप तयार केला तर त्या ग्रुपमध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स येणार आहेत ते आपण इझिली अभ्यासू शकतो। त्यासोबतच आपण इव्हॉल्युशनरी चेंजेस कसे झाले, काय रिलेशनशिप्स आहेत ॲन्सिस्टर्समध्ये आणि यांच्यामध्ये, म्हणजे आत्ताच्या ऑर्गॅनिझम्समध्ये, हे सगळं आपण इझिली पाहू शकतो जेव्हा आपण क्लासिफिकेशन करतो। सो या सगळ्या गोष्टींसाठी, या सगळ्या गोष्टी करता याव्यात किंवा हा सगळा अभ्यास करता यावा यासाठी ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन केलं गेलं। सो आता आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशनची जर्नी। बरेचसे प्रयत्न केले गेले की कशा पद्धतीने आपण ॲनिमल्सला, प्लांट्सला किंवा इतर जे पण ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना क्लासिफाय करू शकतो वगैरे वगैरे, आणि मग एक प्रॉपर मेथड आलेली आहे जी की आता आपण अभ्यासणार आहोत। ओके, तर आता हा जो प्रयत्न आहे क्लासिफाय करण्याचा तो आधी आपण पाहणार आहोत। ॲज यू नो की आपल्या सगळ्यांनाच फूड, शेल्टर, क्लोथिंग या सगळ्यांसाठी आपण बरेचसे ऑर्गॅनिझम्स वापरत असतो। या सगळ्यांसाठी आपल्याला बऱ्याचशा ऑर्गॅनिझम्सची गरज आहे। ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे Aristotle was the earliest to attempt a more scientific basis for classification. सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी क्लासिफिकेशनला सुरुवात केली असेल तर ते आहे ॲरिस्टॉटल यांनी। सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे ॲरिस्टॉटल। सो यांनी काय केलं होतं, सगळ्यात पहिल्यांदा क्लासिफिकेशनला सुरुवात केली होती। आता यांनी कशाच्या आधारावरती क्लासिफिकेशन केलं तर जे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत त्याच्या आधारावरती त्यांनी क्लासिफिकेशन केलं। आता मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे काय, जे वरवर आपण पाहू शकतो असे कॅरेक्टर्स। मग याच्या आधारावरती त्यांनी काय केलं, प्लांट्स आणि ॲनिमल्स सेपरेट केले। ओके, प्लांट्समध्ये पण त्यांनी परत 3 ग्रुप्स पाडले ज्याला आपण म्हणतो ट्रीज, श्रब्स आणि हर्ब्स। आणि ॲनिमल्समध्ये त्यांनी अजून 2 ग्रुप्स पाडले, दॅट इज विथ RBCs की ज्यांच्यामध्ये RBCs म्हणजेच रेड ब्लड कार्पसेस प्रेझेंट आहेत तर ते, आणि विदाऊट RBCs ज्यांच्यामध्ये रेड ब्लड सेल्स किंवा रेड ब्लड कार्पसेस प्रेझेंट नाही आहेत ते। ओके, सो अशा पद्धतीने यांनी ॲनिमल्समध्ये 2 ग्रुप्स केले आणि प्लांट्समध्ये 3 ग्रुप्स केले। हे होतं सगळ्यात बेसिक क्लासिफिकेशन, फक्त आणि फक्त मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्सच्या आधारावरती होतं। याच्यामध्ये दुसरा कोणताही बेसिस घेतला नव्हता, फक्त ज्यांच्यामध्ये रेड ब्लड सेल्स आहेत ते। आता ह्याच्यामध्ये पण ज्यांना रेड ब्लड सेल्स आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत इनायमा। हे NCERTमध्ये नाही दिले, बट तरीही तुम्हाला हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता एनायमा। आणि ज्यांच्यामध्ये RBCs प्रेझेंट नाही आहेत, रेड ब्लड सेल्स कार्पसेस नाही आहेत, त्यांना आपण म्हणतो एनायमा। ओके, सो हे होते 2 बेसिस।
आफ्टर दॅट नेक्स्ट होतं, आता याच्यानंतर जर आपण पाहिलं तर यामध्ये जास्त काही खोलात वगैरे क्लासिफिकेशन केलं गेलं नव्हतं. मग यानंतर आले ते म्हणजे लिनियस. लिनियस यांनी काय केलं, 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम प्रपोज केली की ज्यामध्ये त्यांनी प्लांटे आणि ॲनिमालिया हे 2 किंगडम्स ॲज अ ग्रुप म्हणून घेतले होते. ओके, सो प्लांटे किंगडममध्ये त्यांनी सगळे प्लांट्स टाकले, ॲनिमालियामधले सगळे ॲनिमल्स टाकले. आता हे कशाच्या आधारावरती ठरलं की कोणते प्लांट्स आहेत आणि कोणते ॲनिमल्स आहेत? सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया होता तो म्हणजे सेल वॉल. ओके, ज्यांच्यामध्ये सेल वॉल आहे ते प्लांटेमध्ये जाणार, ज्यांच्यामध्ये सेल वॉल नाही आहे ते ॲनिमालियामध्ये जाणार. अशा पद्धतीने त्यांनी फक्त आणि फक्त सेल वॉलच्या आधारावरती, आणि अजून काही इतर पण कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बट ते आपण याच्यामध्ये नाही घेत. ओके, सो मेन क्रायटेरिया काय होता? सेल वॉल. सो सेल वॉलच्या आधारे त्यांनी प्लांटेमध्ये कोण जाणार आणि ॲनिमालियामध्ये कोण जाणार हे ठरवलं होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे धिस सिस्टीम वॉज यूज्ड टिल व्हेरी रिसेंटली. ही सिस्टीम आतापर्यंत वापरली जात होती, बट या सिस्टीमचे पण काही ड्रॉबॅक्स होते. ते ड्रॉबॅक्स असे की लिनियस यांनी युकॅरियोटिक कोण आहेत आणि प्रोकॅरियोटिक कोण आहेत हे सेपरेट केलं नव्हतं. सोबतच युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर यांना पण सांगितलं नव्हतं की म्हणजे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर सगळे मिक्स झाले होते, त्यांना डिस्टिंग्विश केलं नव्हतं. फोटोसिंथॅटिक नॉन फोटोसिंथॅटिक हे पण मिक्स झाले होते. सो अशा पद्धतीने याच्यामध्ये बरेचसे ड्रॉबॅक होते. आता नेमकं प्लांटेमध्ये त्यांनी काय काय घेतलं होतं, तर प्लांटेमध्ये त्यांनी बॅक्टेरिया, अल्गे, फंगाय, सोबतच ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पम्स, एन्जिओस्पम्स हे सगळं त्यांनी प्लांटेमध्ये घेतलं. मग ॲनिमालियामध्ये काय होतं, फक्त प्रोटोझोआ जे की सगळ्यात प्रिमिटिव्ह ॲनिमल्स होते तर ते, आणि सोबतच वर्टेब्रेट्स आणि इन्व्हर्टेब्रेट्स हे फक्त येतं ॲनिमालियामध्ये. प्रोटोझोआ, इन्व्हर्टेब्रेट्स आणि वर्टेब्रेट्स. ओके, आणि बाकी सगळे जे आहेत या तिघांना सोडून जे पण उरलेले आहेत ते सगळे गेले आहेत ते म्हणजे प्लांटेमध्ये. सो अशा पद्धतीने हे होतं 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. याचे ड्रॉबॅक्स काय होते पुन्हा एकदा, याच्यामध्ये मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर यांच्यामध्ये डिस्टिंग्विश नव्हतं केलं. सोबतच युकॅरियोट्स, प्रोकॅरियोट्स हे पण नव्हतं सांगितलं. फोटोसिंथॅटिक आणि नॉन फोटोसिंथॅटिक याच्याबद्दलही नव्हतं सांगितलं. सो आता याच्यामध्ये पण बरेचसे ड्रॉबॅक्स होते. सो आता असं काहीतरी पाहिजे होतं की ज्यामध्ये सगळे ॲनिमल्स किंवा सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सगळ्यांचं क्लासिफिकेशन व्यवस्थित व्हावं. मग याच्यानंतर काय आलं, आता या ठिकाणी 3 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम नाही दिली आहे, बट तरीही मी तुम्हाला सांगते, इफ यू वॉन्ट देन यू कॅन लिसन. सो सगळ्यात पहिल्यांदा याच्यानंतर काय आलं, 3 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम. आता 3 किंगडम कोणी दिलं होतं, हेकलने, HACKEL. ओके, सो हेकल यांनी 3 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम दिली होती, ज्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, एक अजून ग्रुप ॲड केला तो म्हणजे प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टा का ॲड केला, प्रोटिस्टा आणि प्लांटे ॲनिमालिया तर ते ऑलरेडी आहेच. प्रोटिस्टा का ॲड केला किंवा प्रोटिस्टामध्ये कोणते ऑर्गॅनिझम्स त्यांनी प्लेस केले, त्याचे युनिसेल्युलर आहेत ते सगळे प्रोटिस्टामध्ये गेले. मग ते प्लांटवाले असो किंवा ॲनिमलवाले असो, फोटोसिंथॅटिक असो किंवा नसो, प्रोकॅरियोट्स असो किंवा युकॅरियोट्स असो, सगळे जे पण युनिसेल्युलर आहेत ते सगळे प्रोटिस्टमध्ये गेले. ओके, सो प्रोटिस्टामध्ये सगळे युनिसेल्युलर होते, म्हणजे फंगाय असेल, प्रोटोझोआ असेल, युनिसेल्युलर फक्त अल्गे असेल, बॅक्टेरिया असेल, स्लाइम मोल्स असतील, हे सगळे आले प्रोटिस्टामध्ये. याला आपण म्हणतो 3 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम, कारण प्रोटिस्टा, प्लांटे, ॲनिमालिया हे किती आहे, 3 किंगडम. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आलं ते म्हणजे 4 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम. 4 किंगडम कोणी दिलं होतं, कोपलँड. आता यांनी काय केलं, प्रोटिस्टा ठेवलं, प्लांटे आहेच, ॲनिमालियाही ठेवलं, आणि अजून यांनी ॲड केलं ते म्हणजे मोनेरा. मग आता मोनेरामध्ये काय केलं, मोनेरामध्ये यांनी सगळे प्रोकॅरियोट्स टाकले. ओके, मोनेरामध्ये काय केले, सगळे प्रोकॅरियोट्स टाकले. आता याच्यामध्ये प्रोकॅरियोट्स गेल्यानंतर इथे काय राहतील, फक्त युकॅरियोट्स, युनिसेल्युलर. ओके, सो मोनेरामध्ये सगळे प्रोकॅरियोट्स टाकल्यानंतर प्रोटिस्टामध्ये फक्त युकॅरियोट्स आणि युनिसेल्युलर राहिले, प्लांटेमध्ये प्लांट्स, ॲनिमालियामध्ये ॲनिमल्स. ओके, सो आता मोनेरामध्ये काय काय होतं, तर यू बॅक्टेरिया होतं, आर्की बॅक्टेरिया होतं, यू बॅक्टेरियामध्ये सायनोबॅक्टेरिया पण होतं. ओके, सो हे सगळं कशामध्ये आलं, मोनेरामध्ये. म्हणजे बेसिकली सगळे जे काही बॅक्टेरिया वगैरे होते ते सगळे आले मोनेरामध्ये. आता हे झालं. याच्यानंतरही अजून थोडासा प्रॉब्लेम होता की जे फंगाय वगैरे आहे त्यांना कुठे ठेवायचं, तर यासाठी आलं ते म्हणजे 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम, जी की दिली होती RH विटाकर. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कधी दिली होती, 1969मध्ये दिली होती. ओके, सो ही सिस्टीम दिली होती 1969मध्ये RH विटाकर यांनी. सो आता इथे जर आपण पाहिलं तर RH विटाकर यांनी काय ॲड केलं, फंगाय हा एक नवीन किंगडम ॲड केला. सगळ्यात पहिल्यांदा मोनेरा, मग प्रोटिस्टा, मग फंगाय, मग प्लांटे, आणि मग येणार आहे ॲनिमालिया. ओके, मोनेरामध्ये ॲज युज्युअल बॅक्टेरियाज प्रेझेंट आहेत. हे कसं आहे, प्रोकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर आहे. प्रोटिस्टामध्ये युनिसेल्युलर आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. मग फंगायमध्ये काय आले, जे पण सगळे हेटेरोट्रॉप्स आहेत आणि फंगाय आहेत, सॅप्रोफायटिक वगैरे सगळे आहेत, तर ते आले सगळे फंगायमध्ये. ऑब्वियसली फंगाय कसं असणार आहे, युकॅरियोटिक असणार आहे. प्लांटेमध्ये सेलवॉल असणारे, सेलवॉल सेल्युलोजपासून बनले असणारे सगळे प्लांट्स आले प्लांटेमध्ये. ॲनिमालियामध्ये सेलवॉल नसणारे सगळे ऑर्गॅनिझम्स आले. ओके, सो अशा पद्धतीने हे क्लासिफिकेशन झालं होतं. सगळ्यात महत्त्वाचं RH विटाकर यांनी
या क्लासिफिकेशनमध्ये सेलचं टाईप कोणतं आहे, म्हणजे प्रोकॅरियोटिक आहे की युकॅरियोटिक आहे हे सांगितलं होतं. सोबतच दुसरी गोष्ट सेल वॉल आहे की नाही, सेल वॉल कशापासून बनलेला आहे हेही सगळं सांगितलं होतं. त्यानंतर हा पूर्ण टेबल आहे. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे की नाही, बॉडी ऑर्गनायझेशन, मोड ऑफ न्यूट्रिशन हे सगळं यामध्ये सांगण्यात आलं होतं. ओके, सो लेट अस सी. आता आपण हा टेबल पाहतोय. आपण हा पार्ट स्किप केला आहे, कारण हेच आहे की याच्यामध्ये कोणतेही MCQs वगैरे काही तयार होत नाही आहे, सो आपण हा पार्ट नाही घेतला आहे. ओके, सो नेक्स्ट आता आपण टेबल पाहतोय. टेबलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा 5ही जे आपले किंगडम आहेत त्यांची नावं दिलेली आहेत. नेक्स्ट आहे सेल टाईप. सेल टाईपमध्ये आपण काय घेतो, आयदर ते प्रोकॅरियोटिक्स आहेत की युकॅरियोट्स आहेत. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा मोनेरामध्ये फक्त मोनेरा हाच असा किंगडम आहे 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टममध्ये की ज्यामध्ये प्रोकॅरियोट्स घेतलेले आहेत. बाकी कोणामध्येही प्रोकॅरियोट्स नाही आहेत, सो तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. आता यामध्ये प्रोकॅरियोट्स नाही आहेत म्हणजे काय, सिम्पल युकॅरियोट्स असणार. ओके, सो पहिला पॉईंट आय होप की तुम्हाला कळलेला आहे. नेक्स्ट आहे सेल वॉल. आता सेल वॉल ॲनिमालियामध्ये असेल का, ॲनिमल्समध्ये सेल वॉल नसते का, नाही. सो तुम्हाला फक्त हे 4च लक्षात ठेवायचे. आता मोनेरा आपण पाहतोय. मोनेरामध्ये सेल वॉल आहे बट याच्यामध्ये सेल्युलोज नाही आहे. हे खरं तर नॉन सेल्युलोजिक हवं होतं, नॉन सेल्युलोजिक. ओके, मोनेरामध्ये सेल वॉल आहे बट सेल वॉलमध्ये सेल्युलोज प्रेझेंट नाही आहे, म्हणजे सेल वॉल सेल्युलोजपासून नाही बनले. मग कशापासून बनले, पॉलिसेक्रेट्स आणि अमायनो ॲसिड्सपासून बनलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये काही याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. तुम्ही जर पाहिलं प्रोटिस्टा तर प्रोटिस्टाचे 3 प्रकार पडतात. प्रोटिस्टामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण 3 प्रकारामध्ये डिवाइड नाही म्हणता येणार, पण 3 प्रकार पडतात असं आपण म्हणू शकतो. एक तर आहे याच्यामध्ये प्लांट लाईक प्रोटिस्ट, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट आणि फंगाय लाईक प्रोटिस्ट. आता जे प्लांट लाईक प्रोटिस्ट असतील ऑब्व्हियसली त्यांच्यामध्ये सेल वॉल असणार आहे. सो आणि काही फंगाय लाईकमध्ये पण असेल, पण ॲनिमल लाईक प्रोटिस्टमध्ये सेल वॉल नसणार आहे. सो त्याच्यामुळे प्रोटिस्टा जे किंगडम आहे त्याच्यामध्ये काहीच ऑर्गॅनिझम्समध्ये फक्त सेल वॉल प्रेझेंट आहे, बाकीच्यांमध्ये नाही आहे. नेक्स्ट आहे फंगायमध्ये जर आपण पाहिलं तर सेल वॉल आहे बट सेल वॉलमध्ये परत सेल्युलोज प्रेझेंट नाही आहे, कायटिन प्रेझेंट आहे. ओके, सो याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, कायटिन प्रेझेंट आहे. फंगायमध्ये पण अजून एक एक्सेप्शन आहे की ज्यामध्ये तरीही सेल वॉल जे आहे तर ते सेल्युलोजपासून बनलेलं आहे, बट ते एक्सेप्शन आपण फंगाय किंगडममध्ये डिस्कस करूया, आता नको. पण जनरली जर आपण पाहिलं तर फंगायमधलं सेल वॉल हे कायटिनपासून बनलेलं आहे. नेक्स्ट आहे प्लांटेमध्ये सेल वॉल पूर्णतः सेल्युलोजपासून बनलेलं आहे. ॲनिमालियामध्ये सेल वॉलच नाही आहे, सो प्रश्नच मिटला. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मोनेरामध्ये आपण पाहिलं की सेल कसा आहे, प्रोकॅरियोटिक. सेल प्रोकॅरियोटिक असेल तर मेम्ब्रेन बॉन्ड ऑर्गॅनल्स असतील का, नसणार, सिम्पल. सो त्याच्यामुळे याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट आहे. युकॅरियोट्समध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन सगळ्यांमध्ये प्रेझेंट असणारच आहे, सो हे काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे बॉडी ऑर्गनायझेशन. बॉडी ऑर्गनायझेशनमध्ये जर आपण पाहिलं तर हे आहे सेल्युलर, हे पण आहे सेल्युलर. आता सिंगल सेल आहेत, युनिसेल्युलर आहेत हे दोघंही, तर यांच्यामध्ये टिश्यू बिशू काय तयार होईल का, नाही तयार होणार. सो त्याच्यामुळे हे कसे आहेत, युनिसेल्युलर. नेक्स्ट आहे फंगायमध्ये जर आपण पाहिलं तर आता सध्या टिश्यू सेलपासून टिश्यू डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे. सो याच्यामध्ये टोटली आपण टिश्यू लेवल नाही म्हणू शकणार, लूज टिश्यू आपण याला म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट आहे प्लांटेमध्ये टिश्यू ऑर्गन सिस्टम आहे. ॲनिमल्समध्ये सगळं आहे, सेल्युलरपासून ते ऑर्गन सिस्टमपर्यंत सगळं ऑर्गनायझेशन आपण यामध्ये बघू शकतो. कारण जर आपण ॲनिमल्समध्ये पाहिलं किंगडम ॲनिमालियामध्ये, तुम्ही 10th स्टँडर्डला पाहिलं असेल की पोरीफेरा फायलम येतो आणि पोरीफेरामध्ये सगळे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त सेल प्रेझेंट आहेत. सो ते सेल्युलर लेवलवरचं ऑर्गनायझेशन दाखवतात. त्याच्यामुळे किंगडम ॲनिमालियामध्ये सेल्युलरपासून ऑर्गन सिस्टमपर्यंत सगळे काही ऑर्गनायझेशन्स पाहायला मिळतात. ओके, नेक्स्ट आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. आता याच्यामध्ये हे स्वतःही जेवण बनवतात आणि काही जे आळशी आहेत ते स्वतः जेवण बनवत नाहीत. ओके, सो जे लोक ऑटोट्रॉफिक आहेत त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. किमोसिंथॅटिक म्हणजे केमिकल्सचा वापर करून स्वतःचं फूड तयार करणारे, फोटोसिंथॅटिक म्हणजे सनलाईटचा वापर करून स्वतःचं फूड तयार करणारे. ओके, दोन्ही मिळून स्वतःचं फूड स्वतः तयार करणार आहेतच. नेक्स्ट आहे हेटेरोट्रॉफिक. हेटेरोट्रॉफिक म्हणजे दुसऱ्यावरती डिपेंडंट असणारे. याच्यामध्ये आहे एक तर सॅप्रोफायटिक आणि दुसरं आहे पॅरासायटिक. सॅप्रोफायटिक म्हणजे काय, जे डेड किंवा डिकेइंग मटेरियल आहे त्याच्यावरती जगणारे. पॅरासायटिक म्हणजे दुसऱ्याच्या बॉडीमध्ये जाऊन किंवा होस्ट ऑर्गॅनिझममध्ये जाऊन त्याच्यामधलं न्यूट्रिशन घेणारे. ओके, नेक्स्ट आहे प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये आहे ऑटोट्रॉफिक, हेटेरोट्रॉफिक, पुन्हा एकदा 2 प्रकार आहेत. पण प्रोटिस्टामध्ये जे ऑटोट्रॉफिक आहेत तर ते कसे आहेत, फोटोसिंथॅटिक आहेत, किमोसिंथॅटिक नाही आहेत. यांच्यामध्ये फक्त सनलाईट आली तर जेवण बनवायचं, नाही तर बस. ओके, सो नेक्स्ट आहे फंगाय. फंगाय प्रचंड आळशी आहेत, स्वतःचं फूड अजिबात स्वतः तयार करत नाहीत. हे कसे आहेत, हेटेरोट्रॉफिक आहेत, दुसऱ्यावरती जगतात किंवा दुसऱ्यांच्या आधारे ते फूड खातात. सो याच्यामध्ये पण सॅप्रोफायटिक आहे, डेड मॅटरवरती जगणारे. पॅरासायटिक आहे, होस्ट सेलमध्ये जाऊन जगणारे.
प्लांट्स एकदम म्हणजे स्वतः फूड तयार करणारे असे आहेत. ऑटोट्रॉफिक. फोटोसिंथेटिक आहेत, फोटोसिंथेसिसने स्वतःचं फूड तयार करतात. प्लांट्समध्ये पण काही एक्सेप्शन आहेत, विनस फ्लायट्रॅप वगैरे की जे इन्सेक्टिव्होरस आहेत, ते आपण किंगडम प्लांटेमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट आहे ॲनिमालिया. ॲनिमालियामध्ये आहे सगळे हेटेरोट्रॉफिक आहेत. आपण स्वतःचं फूड स्वतः बनवतच नाही, कारण आपण प्रचंड आळशी आहोत. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये होलोझोईक आहे. होलोझोईक म्हणजे काय, म्हणजे फूड चावणार, खाणार, पचणार सगळं होणार, म्हणजे पूर्ण डायजेशनची प्रोसेस यांच्यामध्ये होणार आहे. आणि याच्यामधले काही असेही आहेत की जे सॅप्रोफायटिक आहेत, डेड मॅटरवरती वगैरे जगणारे पण आहेत. ओके, सो अशा पद्धतीने हा आहे आपला चार्ट. आता हे झालं 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सेल स्ट्रक्चर, थॅलस ऑर्गनायझेशन, मोड ऑफ न्यूट्रिशन, रिप्रोडक्शन, फायलोजेनेटिक रिलेशनशिप्स या सगळ्यांवरती लक्ष दिलं गेलं होतं. फायलोजेनेटिक रिलेशनशिप्स म्हणजे काय, तर हे जे ऑर्गॅनिझम्स आता आपल्याला पाहायला मिळतात यांचं त्यांच्या पूर्वजांशी काय नातं आहे किंवा इव्होल्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे, तर हे सगळं आपल्याला फायलोजेनेटिकद्वारे कळतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सायंटिस्टचं नाव, कोणत्या इयरमध्ये 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम दिलं होतं, 1969मध्ये. आता आपण पाहतो या पॅरेग्राफमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जे आतापर्यंतचे जे काही इश्यूज आहेत क्लासिफिकेशनमधले तर ते सांगण्यात आलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा बॅक्टेरिया, ब्ल्यू ग्रीन अल्गे, फंगाय, मॉसेस, फर्न्स, जिम्नोस्पर्म्स, एन्जिओस्पर्म्स हे सगळं प्लांट्सच्या किंवा प्लांट्स किंगडममध्ये इन्क्लूड करण्यात आलं होतं. का, तर एकच रिझन आहे की यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. पण सेल वॉल प्रेझेंट आहे या कारणावरून आपण याच्यामध्ये काय झालं होतं की युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स सगळे एकातच आले होते. त्यांच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे आहेत. फक्त एका सेल वॉलच्या आधारे आपण सगळ्यांना एकत्र नाही ठेवू शकत. आणि मग त्याच्यानंतर यांना सगळ्यांना सेपरेट करण्यात आलं बेस्ड अपॉन की ते युनिसेल्युलर आहेत की मल्टीसेल्युलर आहेत, प्रोकॅरियोट्स आहेत की युकॅरियोट्स आहेत, या सगळ्या गोष्टींच्या आधारे. ओके, सो नेक्स्ट आहे क्लेमायडोमोनास अँड स्पायरोगायरा वर प्लेस टुगेदर अंडर अल्गे. सो नेक्स्ट काय करण्यात आलं, जे क्लेमायडोमोनास आहे आणि स्पायरोगायरा आहे यांना अल्गेमध्ये टाकण्यात आलं, अल्गे ग्रुपमध्ये टाकण्यात आलं. अल्गे किंगडम नाही आहे, अल्गे फक्त ग्रुप आहे जो की प्लांटेमध्ये येतो. द क्लासिफिकेशन डिड नॉट डिफरन्शिएट बिटवीन दी हेटेरोट्रॉफिक ग्रुप फंगाय अँड दी ऑटोट्रॉफिक ग्रीन प्लांट्स. सो याच्यामध्ये अजून हेही झालं नव्हतं की फंगाय पूर्ण हेटेरोट्रॉफिक आहे आणि जे ग्रीन प्लांट्स आहेत तर ते ऑटोट्रॉफिक आहेत. मग हे पण सगळे एकातच होते, त्यांना पण सेपरेट करायला पाहिजे. सो नेक्स्ट आहे की दो दे ऑल्सो शोड अ कॅरेक्टरिस्टिक डिफरन्स इन देअर सेल वॉल कंपोजिशन. त्यांच्यामध्ये सेल वॉल वेगवेगळं आहे. सेल वॉल म्हणजे काय की त्यांचे जे काय आउटर कवरिंग आहे त्यांच्या सेलमधलं तर ते त्याच्यामध्ये कंपोजिशन वेगळं आहे. म्हणजे काय की आपले जे फंगाय आहे त्यांच्यामध्ये कायटिन प्रेझेंट आहे. इतर जे काय प्लांट्स आहेत किंवा अल्गा वगैरे आहेत त्यांच्यामध्ये सेल्युलोज प्रेझेंट आहे सेल वॉलमध्ये. सो याच्यामध्ये पण डिफरन्स आहे. ओके, सो या सगळ्या घटनांनंतर जे फंगाय आहे ते हेटेरोट्रॉफिक आहे आणि त्याचं सेल वॉल पण कायटिनपासून बनलं आहे, म्हणून त्याचं सेपरेट किंगडम तयार करण्यात आला. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके, सो व्हेन सच कॅरेक्टरिस्टिक्स वर कन्सिडर्ड द फंगाय वर प्लेस्ड इन अ सेपरेट किंगडम कॉल्ड एज किंगडम फंगाय. ओके, सो अशा पद्धतीने फंगाय किंगडम सेपरेट झाला. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑल प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स वर ग्रुप्ड अंडर द किंगडम मोनेरा. आणि सगळे जे काही युनिसेल्युलर आहेत त्या सगळ्यांना, सगळे जे काही युनिसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिक आहेत तर त्या सगळ्यांना मोनेरामध्ये टाकण्यात आलं. जे युनिसेल्युलर आणि युकॅरियोटिक आहेत त्या सगळ्यांना प्रोटिस्टामध्ये टाकण्यात आलं. आणि किंगडम प्रोटिस्टामध्ये क्लेमायडोमोनास, क्लोरेला हे काय आहेत, यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. ओके, हे प्लांट लाईक प्रोटिस्ट आहेत, यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. सोबतच पॅरामेशियम आणि अमिबा यांच्यामध्ये सेल वॉल नाही आहे, हे ॲनिमल लाईक प्रोटिस्ट आहेत. सो तरीही या चौघांनाही किंगडम प्रोटिस्टाच्याच मध्ये टाकण्यात आलं. त्याच्यामुळे किंगडम प्रोटिस्टामध्ये आपण म्हणतो की काहींना सेल वॉल आहे, काहींना सेल वॉल नाही आहे. रिझन हेच आहे. ओके, आफ्टर दॅट तुम्हाला हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे सगळे कोणत्या एका किंगडममध्ये प्रेझेंट आहेत किंवा असा कोणता किंगडम आहे की ज्यामध्ये हे 4 प्रेझेंट आहेत एकत्र. ओके, सो त्यासाठी तुम्हाला किंगडम प्रोटिस्टा हे आन्सर लिहावं लागेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, याच्यानंतर सांगण्यात आलेलं आहे की बरेचसे अटेम्प्ट झाले वगैरे 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 वगैरे. सो नेक्स्ट आहे की ॲट दी एंड आपल्याला एक चांगली क्लासिफिकेशन सिस्टम मिळाली की ज्यामध्ये फक्त मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स नाहीत तर रिप्रोडक्टिव्ह सिमिलॅरिटीज, फायलोजेनेटिक कॅरेक्टर्स, इव्होल्युशनरी रिलेशनशिप्स हे सगळं काही त्यामध्ये घेण्यात आलेलं आहे. ते म्हणजे 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी अजून एक 6 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम पण फर्दर आलं होतं. तर 6 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम कार्ल हुज यांनी दिलं होतं. या किंगडममध्ये या सिस्टममध्ये काय केलं होतं की बाकी सगळे सेम होते, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे, ॲनिमालिया सगळे तसेच ठेवले. फक्त हे जे मोनेरा आहे याचे 2 ग्रुप्समध्ये डिव्हिजन केलं. एक तर आर्की बॅक्टेरिया आणि एक तर होतं ते म्हणजे यू बॅक्टेरिया. ओके, मग आता आर्की बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे, ॲनिमालिया असे मिळून एकूण 6 किंगडम करण्यात आलेले होते. आर्की बॅक्टेरियामध्ये काय केलं की असे बॅक्टेरिया
जे की एक्स्ट्रीम कंडिशन्सवरती सर्वाईव्ह करू शकतात त्यांना टाकण्यात आलं. यू बॅक्टेरियामध्ये साधारण बॅक्टेरिया सोबतच अर्की बॅक्टेरियामध्ये आणि यू बॅक्टेरियामध्ये असा एक डिफरन्स होता, तो म्हणजे की अर्की बॅक्टेरियामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं जे काही सेल वॉलचं स्ट्रक्चर आहे तर सेल वॉलमध्ये नॅट प्रेझेंट आहे. यू बॅक्टेरियामध्ये आपले नेहमीप्रमाणे जे नॉन सेल्युलोजिक मटेरियल आहे पॉलिसेक्राइड किंवा अमायनो ॲसिड्स वगैरे ते प्रेझेंट आहे. सोबतच अर्की बॅक्टेरियामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये जे लिपिड बायलेअर असतं तर ते लिपिड बायलेअर कसं आहे, ब्रांच्ड आहे आणि यू बॅक्टेरियामध्ये ते ब्रांच नाही आहे. ओके, सो अशा काही गोष्टी होत्या की ज्यामुळे या दोघांना सेपरेट करण्यात आलं होतं 6 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टममध्ये. अजून एक गोष्ट असते ती म्हणजे थ्री डोमेन्स. आय थिंक की ते तुम्हाला या NCERTमध्ये नाही दिले, बट याच्या आधीचं जे काही NCERT आहे त्यामध्ये ते दिलेलं आहे 3 डोमेन्स. सो 3 डोमेन्स काय होतं हे पण डिपेंड अपॉन की ऑर्गॅनिझम्समध्ये 16S रायबोझोमल RNA जीन प्रेझेंट आहे, त्याच्यावरती आधारित त्यांच्यामध्ये 3 डोमेन्स करण्यात आले होते. 3 डोमेन्स म्हणजे काय, तर 3 डोमेन्ससाठी त्यांनी एक ओरिजिनेट घेतला होता किंवा एक ॲन्सिस्टर घेतला होता, कॉमन ॲन्सिस्टर, तो म्हणजे आहे प्रोजिनोट. ओके, आणि याच्यामधून हे सगळे 3 डोमेन्स बाहेर पडतात. हे 2 कनेक्टेड आहेत आणि हा सेपरेट आहे थोडासा. ओके, सो याच्यामध्ये येणार आहे बॅक्टेरिया, या ब्रांचला आपण म्हणतो बॅक्टेरिया. इथे आपण म्हणणार आहोत आर्किया आणि याला आपण म्हणतो युकेरिया. ओके, हे महाराष्ट्र बोर्डच्या बुकमध्ये आहे, सो तुम्ही त्यामध्ये पाहू शकता. आणि ओके, सो याच्यानंतर नेक्स्ट आहे आर्किया, बॅक्टेरिया आणि युकेरिया. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं बॅक्टेरियामध्ये सगळे जे ट्रू बॅक्टेरिया आहेत तर ते येतात, आर्कियामध्ये सगळे आर्की बॅक्टेरिया आणि युकेरियामध्ये सगळे जे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते येतात. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट याला आपण म्हणणार आहोत 3 डोमेन सिस्टम. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरामध्ये आपण याच्यामध्ये पुन्हा एकदा आर्की बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया सगळं काय पाहणार आहोतच. सो बॅक्टेरिया आर द सोल मेंबर्स ऑफ किंगडम मोनेरा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की किंगडम मोनेरामध्ये बॅक्टेरिया सोल मेंबर्स आहेत, म्हणजे खूप महत्त्वाचे मेंबर्स आहेत. नेक्स्ट आहे दे आर द मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बॅक्टेरिया ऑकर ऑलमोस्ट एव्हरीवेअर. बॅक्टेरिया आपल्याला सगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हंड्रेड्स ऑफ बॅक्टेरिया आर प्रेझेंट इन अ हँडफुल ऑफ सॉईल. आपण जर एक मुठभर सॉईल जरी घेतली तरी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बॅक्टेरिया प्रेझेंट असतं. दे ऑल्सो लिव्ह इन एक्स्ट्रीम हॅबिटेट्स, म्हणजेच खूप म्हणजे ज्या ठिकाणी खूप जास्त सॅलिनिटी आहे, ज्या ठिकाणी खूप जास्त टेम्परेचर आहे, खूप जास्त ॲसिडिटी आहे, अशा ठिकाणी पण ते लोक राहू शकतात. नेक्स्ट आहे जसं की हॉट स्प्रिंग्स आहे, डेझर्ट्स आहेत, स्नो आहे, डीप ओशन आहे वगैरे वगैरे वगैरे. नेक्स्ट आहे मेनी ऑफ देम लिव्ह इन ऑर ऑन अदर ऑर्गॅनिझम्स ॲज पॅरासाइट्स. काही पॅरासाइट्स पण आहेत. पॅरासाइट्स म्हणजे काय, जे दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवरती सर्वाईव्ह करतात त्याला आपण म्हणतो पॅरासाइट्स. नेक्स्ट आहे बॅक्टेरिया आर ग्रुप्ड अंडर 4 कॅटेगरीज डिपेंडिंग अपॉन त्यांचं शेप. याच्यावरती आधारित आपण बॅक्टेरियाचं 4 कॅटेगरीजमध्ये म्हणजे 4 कॅटेगरीजमध्ये आपण त्यांना क्लासिफाय करतो. सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे कोकाय. कोकाय हे स्पियर शेप्ड असतात, खूप छोटे छोटे पिटुकले असतात आणि स्पियरप्रमाणे त्याचं स्ट्रक्चर असतं. नेक्स्ट आहे बॅसिलाय, जे की रॉडप्रमाणे असतं स्ट्रक्चर, यांचं रॉड लाईक आहे, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये स्पोर वगैरे पण दाखवण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे स्पिरिला. स्पिरिला म्हणजे स्प्रिंगप्रमाणे स्ट्रक्चर असणार आहे. नेक्स्ट आहे विब्रिओ, म्हणजे कॉमासारखं स्ट्रक्चर आहे यांचं लाईक धिस. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत विब्रिओ. अशा पद्धतीने हे 4 प्रकार पडतात. यातल्या यात जर आपण पाहिलं तर बॅसिलस जे आहे तर ते सगळ्यात कॉमन सगळीकडे पाहायला मिळतं आपल्याला, कॉमन स्ट्रक्चर आहे. ओके, नेक्स्ट आहे दो द बॅक्टेरियल स्ट्रक्चर इज व्हेरी सिम्पल. बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर खूप सिम्पल आहे. आता एवढी तर आहे, त्याच्यामध्ये जास्त काही कॉम्प्लिकेटेड आहे का, तर नाही आहे. सोबतच हे प्रोकॅरियोट्स आहेत, म्हणजे सेल ऑर्गॅनल्स पण प्रेझेंट नाही आहेत, फक्त रायबोझोम तर आहे आणि बाकीचं सगळं जे काही आउटर जे असेल त्यांचं कवरिंग तर तेच फक्त आहे. आणि याच्यामध्ये न्यूक्लियस पण वेल डिफाईंड वगैरे काही नाही आहे. ओके, सो त्याच्यामुळे याचं स्ट्रक्चर कसं आहे, एकदम सिम्पल आहे, बट तरीही यांचं बिहेवियर खूप कॉम्प्लेक्स आहे. सो हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की स्ट्रक्चर सिम्पल आहे बट बिहेवियर कसं आहे, कॉम्प्लेक्स आहे. ओके, so compared to many other organisms, bacteria as a group shows the most extensive metabolic diversity. बॅक्टेरिया ॲज अ ग्रुप म्हणजे बॅक्टेरियाचा जर आपण एखादा ग्रुप घेतला तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. सम ऑफ द बॅक्टेरिया आर ऑटोट्रॉफिक. काही बॅक्टेरिया ऑटोट्रॉफिक आहेत, स्वतःचं फूड स्वतः तयार करतात, मग त्यामध्ये ते फोटोसिंथॅटिक असतील किंवा केमोसिंथॅटिक असतील. तर परंतु जर आपण मेजॉरिटी पाहिलं तर मेजॉरिटी ऑफ बॅक्टेरिया कसे आहेत, हेटेरोट्रॉफिक आहेत, म्हणजे दुसऱ्यावरती डिपेंड असतात. मग ते डेड आणि डिकेइंग मॅटर असो किंवा पॅरासायटिक असोत, सिम्बायोटिक असोत, ओके वॉट एव्हर. सो आता आपण पाहतो याच्यामधले काही प्रकार. पहिला प्रकार आहे तो म्हणजे आर्की बॅक्टेरिया. आर्की बॅक्टेरिया म्हटलं की ते एक्स्ट्रीम कंडिशनवरती सर्वाईव्ह करतात, हे सगळ्यात पहिल्यांदा. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की कोणते कोणते एक्स्ट्रीम कंडिशन्स, तर काही सॉल्टी एरियाज असतात ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सॅलिनिटी असतं,
तिथे जे लोक सर्वाईव्ह करतात त्यांना आपण म्हणणार आहोत हॅलोफाईल्स. जे हॉट स्प्रिंग्समध्ये म्हणजे खूप एक्स्ट्रीम टेम्परेचर ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी सर्वाईव्ह करतात त्यांना आपण म्हणणार आहोत थर्मो ॲसिडोफाईल्स. आणि जे मार्शी एरियाजमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी मिथेन वगैरे गॅस आहे किंवा दलदलीचा प्रदेश जो आहे तर त्या ठिकाणी सर्वाईव्ह करतात त्यांना आपण म्हणणार आहोत मिथॅनोजन्स. ओके. सो आर्किबॅक्टेरिया डिफर फ्रॉम अदर बॅक्टेरिया इन हॅव्हिंग डिफरंट सेल वॉल स्ट्रक्चर. यांच्यामध्ये काय डिफरंट आहे, सेल वॉलचं स्ट्रक्चर डिफरंट आहे का, तर यांच्या सेल वॉलमध्ये NAT नॅट प्रेझेंट आहे. बाकी सगळ्या बॅक्टेरियाच्या सेल वॉलमध्ये पॉलिसेक्रेट्स किंवा अमायनो ॲसिड प्रेझेंट आहे. ओके. सो नेक्स्ट आहे नेक्स्ट ओके. अँड दिस फीचर इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर सर्वायवल इन एक्स्ट्रीम कंडिशन्स. आणि हेच त्यांचं फीचर आहे की ज्यामुळे ते खूप मोठ्या एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये पण सर्वाईव्ह करू शकतात अगदी आरामात. नेक्स्ट आहे मिथॅनोजन्स. मिथॅनोजन्सच्या नावामध्येच मिथेन असं काहीसं आहे. सो हे काय करतात नेमकं ते पाहूया. आर प्रेझेंट इन द गट ऑफ सेव्हरल रुमिनंट ॲनिमल्स. रुमिनंट म्हणजे काय, जे रवंथ करणारे प्राणी असतात लाईक बफेलो वगैरे त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं. अँड दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ मिथेन फ्रॉम द डंग ऑफ दिस ॲनिमल्स. ऑब्वियसली हे जे आहेत ऑर्गॅनिझम्स किंवा हे जे बॅक्टेरिया आहेत तर ते बफेलो किंवा काऊ यांच्या बॉडीमध्ये यांच्या गटमध्ये प्रेझेंट आहेत. सो जेव्हा यांचं कावडंक असणार आहे तर त्या कावडंकमध्ये पण ते ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असणार आहेत आणि ते बॅक्टेरिया काय करणार आहेत, या कावडंकपासून मिथेन गॅस प्रोड्यूस करायला हेल्प करणार आहेत. ओके. सो त्यामुळे त्यांना आपण मिथॅनोजन वगैरे असं म्हणणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता या ठिकाणी मिथॅनोजन्सचे काही एक्झाम्पल्स येऊ शकतात लाईक मिथॅनोकोकस किंवा मिथॅनोबॅक्टेरियम वगैरे येऊ शकतात. नेक्स्ट आहे यू बॅक्टेरिया. यू जेव्हा पण येईल कुठे बायोलॉजीमध्ये तर त्याचा अर्थ होतो ट्रू. ओके. हे खरोखरचे बॅक्टेरिया आहेत, ट्रू बॅक्टेरिया आहेत. ट्रू बॅक्टेरिया म्हणजे काय, जे टिपिकल बॅक्टेरियाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते आपण यांच्यामध्ये पाहू शकतो. ओके. जसं की आपण यू सिलोमेट म्हणतो म्हणजे त्यांच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे असे ऑर्गॅनिझम्स, तर त्याचप्रमाणे यू बॅक्टेरिया म्हणजे ट्रू बॅक्टेरियाचे कॅरेक्टर्स यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. सो देर आर थाउजंड्स ऑफ डिफरंट यू बॅक्टेरिया और ट्रू बॅक्टेरिया. They are characterized by the presence of rigid cell wall. If motile, a flagellum is present. जर ते मोटाईल असेल तर फ्लॅजेलम प्रेझेंट आहे फॉर दी मुवमेंट. द सायनोबॅक्टेरिया, ज्याला की आपण ब्ल्यू ग्रीन अल्गे असंही म्हणतो, हॅव क्लोरोफिल ए ॲज अ पिगमेंट टू परफॉर्म फोटोसिंथेसिस. कारण हे कसं आहेत, ऑटोट्रॉफ्स आहेत, स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. ऑब्वियसली आता हे जर मोनेरा किंगडममध्ये येतं तर हे कसं असणार आहे, युनिसेल्युलर, कोलोनियल किंवा फिलामेंटस, मॅरिन आहे, टेरेस्ट्रियल आहे. ओके. सोबत असतं कॉलोनीज आर जनरली सराउंडेड बाय जेलेटिनस शीथ. यांचे जे काही कॉलोनीज असतात यांच्या भोवती अराउंड जेलेटिनस शीथ प्रेझेंट असतं. दे ऑफन फॉर्म ब्लूम्स इन वॉटर बॉडीज. जर ते पोल्युटेड वॉटर बॉडीजमध्ये असतील, सपोज की एखादं पर्टिक्युलर वॉटर बॉडीमध्ये ते प्रेझेंट आहेत आणि त्या ठिकाणी जर पॉल्युशन असेल किंवा वॉटर पोल्युटेड असेल तर ते ब्लूम्स वगैरे तयार करतात. नेक्स्ट आहे त्याच्यावरून आपण हेही डिसाईड करू शकतो की हे वॉटर चांगलं आहे की पोल्युटेड आहे. ओके. सो नेक्स्ट आहे, सम ऑफ दिस ऑर्गॅनिझम्स कॅन फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन स्पेशलाइज्ड सेल्स कॉल्ड ॲज हेटेरोसाइट्स. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, हे आहे नोस्टॉकमध्ये या ठिकाणी हेटेरोसाइट्स प्रेझेंट आहेत आणि हेटेरोसाइट्सला आपण असं म्हणतो की या ठिकाणी नायट्रोजन फिक्सेशन केलं जातं. दे आर साईट ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. ओके. नेक्स्ट आहे, आणि सोबतच ॲनाबेनामध्ये पण अशाच प्रकारचं स्ट्रक्चर असतं. नोस्टॅकमध्ये हेटेरोसाइट्स पण आहेतच, पण हेटेरोसाइट्सला एक कवरिंग आहे, म्युसिलेजिनस शीथ ज्याला आपण म्हणतो. नेक्स्ट आहे किमोसिंथॅटिक ॲटोट्रॉफिक बॅक्टेरिया ऑक्सिडाइज वेरियस इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस सच एज नायट्रेट्स, नायट्राइड्स अँड अमोनिया अँड यूज द रिलीज्ड एनर्जी फॉर देअर ATP प्रोडक्शन. सो जे किमोसिंथॅटिक असतात, किमोसिंथॅटिक म्हणजे काय, केमिकल्सचा यूज करून स्वतःचं फूड स्वतः तयार करणारे. ओके. यांना लाईट वगैरेची गरज नसते, हे फक्त केमिकल्स वापरतात. मग केमिकल्समध्ये ते काय वापरतात, तर वेरियस इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस जसं की नायट्राइट्स असेल, नायट्रेट्स असेल, अमोनिया असेल, हे सगळं ते वापरतात आणि याच्या आधारे ते नायट्रोजन फिक्सेशन करून ATP वगैरे प्रोड्यूस करतात आणि ते ATP ते स्वतःच्या एनर्जीसाठी वापरणार आहेत. ओके. So they play a great role in recycling nutrients like nitrogen, phosphorus, iron, sulfur, etc. आणि या सगळ्यांचं रिसायकलिंग करण्याचं काम देखील करणार आहेत ते म्हणजे जे किमोसिंथेटिक बॅक्टेरिया आहेत तर ते. ओके. आता हे झालं सगळं ऑटोट्रॉफिकबद्दल. नेक्स्ट आहे हेटेरोट्रॉफिक बॅक्टेरिया. हेटेरोट्रॉफिक म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाहीत आणि मेजॉरिटी ऑफ बॅक्टेरिया कसं आहेत, हेटेरोट्रॉफिक आहेत. हेटेरोट्रॉफिक म्हणजे हे कसे आहेत, डिकम्पोजर्स आहेत म्हणजे दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवरती डिपेंड असणार. मग याच्यामध्ये सॅप्रोफायटिक आहेत म्हणजे डेड डिकेइंग मॅटरवरती राहणारे, सिम्बायोटिक आहेत म्हणजे म्युच्युअल रिलेशनशिपमध्ये राहणारे, आणि नेक्स्ट आहेत ते म्हणजे पॅरासायटिक. ओके. जे की होस्टवरती राहतात आणि त्यांचं न्यूट्रिशन घेतात. ओके. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बॅक्टेरियाचं काही इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पण आहे, म्हणजे बॅक्टेरियाचा वापर आपण बऱ्याच ठिकाणी करू शकतो. युजफुल बॅक्टेरियाज पण असतात आणि हार्मफुल पण असतात. सो आता आपण युजफुल बॅक्टेरियाज पाहतोय, जे
जे मिल्कपासून कर्ड बनवण्याचं काम करतात असेही काही बॅक्टेरियाज आहेत, ज्याला आपण स्ट्रेप्टोकोकस लॅक्टिस किंवा लॅक्टोबॅसिलिस म्हणतो. नेक्स्ट आहे प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्सच्या प्रोडक्शनमध्ये देखील काही बॅक्टेरियाज आपल्याला हेल्प करतात. फॉर एक्झाम्पल बॅसिलस वगैरे असेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नायट्रोजन फिक्सेशनमध्ये जे लेग्युम वगैरे असतात तर त्यांच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन करायला देखील हेल्प करतात. फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर ॲझिटोबॅक्टर वगैरे आहे, रायझोबियम आहे. ओके. नेक्स्ट आहे सम आर पॅथोजनस कॉज डॅमेज टू ह्युमॅन बिंग्स. काही असे आहेत की जे डिसीज पण स्प्रेड करतात, क्रॉप्समध्ये असेल किंवा ह्युमॅन बिंग्समध्ये असेल, फार्म्समध्ये, पेट्ससाठी वगैरे वगैरे. फॉर एक्झाम्पल डिसीज कोणते कोणते आहेत, बॅक्टेरियामुळे होणारे डिसीज कोणते कोणते आहेत, कोलेरा आहे, टायफॉईड आहे, टिटॅनियस आहे, सिट्रस कॅन्कर आहे. हे सगळे डिसीज आहेत की जे बॅक्टेरिया स्प्रेड करणार आहेत. ओके. सो आता हे जे कोलेरा आहे तर ते विब्रिओ कोलेराईमुळे होतं. टायफॉईड आहे तर ते सॅल्मोनेला टायफीमुळे होतं. टिटॅनस क्लोस्ट्रिडियम टिटॅनीपासून होतं. सिट्रस कॅन्कर हे झॅन्थोमोनस सिट्रायपासून होतं. ओके. सो अशा पद्धतीने हे असे काही बॅक्टेरियाज आहेत की ते डिसीज पण स्प्रेड करतात. नेक्स्ट आहे बॅक्टेरिया रिप्रोड्यूस मेनली बाय फ्युजन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की फ्युजन म्हणजे काय, एका बॅक्टेरियाचं 2 पार्ट्समध्ये कन्वर्जन होतं किंवा एका पॅरेंट सेलपासून 2 सेल्स तयार होतात, त्याला आपण म्हणणार आहोत फ्युजन. ओके. फ्युजनमध्ये बायनरी फ्युजन, ट्रान्सवर्स फ्युजन, लॉंगिट्युडिनल फ्युजन हे पण प्रकार आहेत. नेक्स्ट आहे समटाईम्स अंडर अनफेवरेबल कंडिशन दे प्रोड्यूस स्पोर्स. बट काही आता फेवरेबल कंडिशन असेल तर फ्युजनने रिप्रोड्यूस करणार, बट अनफेवरेबल कंडिशन असेल, अनफेवरेबल म्हणजे काय, प्रॉपर अमाऊंटमध्ये वॉटर नाही आहे, फूड नाही आहे, अशा कंडिशनला आपण म्हणतो की ती अनफेवरेबल आहे. ओके. सो अनफेवरेबल कंडिशनमध्ये ते काय करतात, स्पोर्स वगैरे प्रोड्यूस करतात, त्याला आपण एंडोस्पोर्स म्हणतो. ओके. एंडोस्पोर्स. नेक्स्ट आहे दे ऑल्सो रिप्रोड्यूस बाय अ सॉर्ट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय अडॉप्टिंग अ प्रिमिटिव्ह टाईप ऑफ DNA ट्रान्सफर फ्रॉम वन बॅक्टेरियम टू अदर बॅक्टेरिया. सो आता या ठिकाणी काय होतं की सेक्शुअल रिप्रोडक्शन पण दाखवतात, म्हणजे सेक्शुअल पण दाखवतात, सेक्शुअल पण दाखवतात. असेक्शुअलमध्ये बायनरी सोबतच स्पोर तयार करणार एंडोस्पोर वगैरे त्यांच्यामध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतं, बट डिपेंड अपॉन की कंडिशन काय आहे त्यानुसार ते बायनरी किंवा एंडोस्पोरने रिप्रोडक्शन करतात. नेक्स्ट आहे सेक्शुअल असेल तर ते काय करतात, सेक्शुअलमध्ये पण 3 प्रकार आहेत, ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सडक्शन आणि कॉन्ज्युगेशन. ओके. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ते काय करतात, यामध्ये एक जो डोनर आहे म्हणजे यांच्यामध्ये डोनर असतो आणि रेसिपियंट असतो. सो डोनर बॅक्टेरिया काय करतो, आपला जो DNA आहे तर तो देतो, आणि जो दुसरा बॅक्टेरिया आहे रेसिपियंट बॅक्टेरिया तर तो ते डोनरने दिलेलं जे जेनेटिक मटेरियल आहे तर ते घेतं. सो अशा पद्धतीने या ठिकाणी एक देणार दुसरं घेणार, या पद्धतीने यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होणार आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मायकोप्लाझ्मा जे की सगळ्यात स्मॉल साईजचं सेल आहे, 0.3 मायक्रोमीटर एवढी याची साईज आहे. ओके. सो द मायकोप्लाझ्मा आर ऑर्गॅनिझम्स दॅट कम्प्लिटली लॅक सेल वॉल. यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नाही आहे. दे आर द स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल्स आहेत आणि हे विदाऊट ऑक्सिजन पण राहू शकतात. ओके. हे खरं तर ऑक्सिजनमध्ये राहतात, बट काही प्रसंगी ऑक्सिजन नसेल तरी पण हे सर्वाईव्ह करू शकतात. नेक्स्ट आहे त्याच्यामुळे आपण ह्याला फॅकल्टेटिव्ह एनारोब्स म्हणतो. ओके. जे असे असतात ना की स्वतः ऑलरेडी एरोबिक आहेत पण काही प्रसंगी ते एनॅरोबिक पण होऊ शकतात, त्याला आपण म्हणतो फॅकल्टेटिव्ह एनॅरोब्स, म्हणजे कधी कधी एनॅरोब्सप्रमाणे काम करतात. नेक्स्ट आहे मेनी मायकोप्लाझ्मा आर पॅथोजेनिक इन ॲनिमल्स अँड प्लांट्स. हे जे मायकोप्लाझ्मा आहेत तर ते पॅथोजेनिक आहेत, म्हणजेच डिजीज स्प्रेड करतात ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये. ओके. सो धिस वॉज ऑल अबाउट की किंगडम मोनेराबद्दल. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टाचं सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक हे आहे की यामध्ये सिंगल सेल्ड म्हणजे युनिसेल्युलर यूकॅरियोट्स प्रेझेंट आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे हे एक असं किंगडम आहे की ज्याला कोणत्याही बाउंड्रीज नाही आहेत, कोणी पण कशामध्ये पण नाही बसलं की त्याला सगळ्याला आणून इथे प्रोटिस्टामध्ये टाकलं जातं. ओके. सपोज की एखादा ऑर्गॅनिझम आहे तो प्लांटीमध्ये सुटेबल नाही आहे, ॲनिमालियामध्ये नाही आहे, फंगामध्ये नाही आहे आणि सोबतच ते यूकॅरियोटिक आहे तर त्याला टाकायचं प्रोटिस्टामध्ये. सो त्याच्यामुळे याला कोणत्याही बाउंड्रीज नाही आहेत, कोणी पण याच्यामध्ये येऊन बसतं, कोणी पण याच्यामधून निघून जातं. ओके. सो याला आपण म्हणणार आहोत की याच्या बाउंड्रीज डिफाईन नाही आहेत. व्हॉट मे बी अ फोटोसिंथॅटिक प्रोटिस्टियन टू वन बायोलॉजिस्ट बी अ प्लांट टू अनादर. ओके. सो आता या ठिकाणी काय आहे की एखादा फोटोसिंथॅटिक प्रोटिस्टामध्ये असणारा एक ऑर्गॅनिझम आहे जो की फोटोसिंथेसिस परफॉर्म करतो. तर एका सायंटिस्टसाठी तो प्रोटिस्टामध्ये आहे तर दुसऱ्या सायंटिस्टला वाटतं की नाही, हा फोटोसिंथेसिस करतो म्हणजे हा कशामध्ये असायला पाहिजे, प्लांट्समध्ये असायला पाहिजे. ओके. सो अशा पद्धतीने याला कोणत्याही बाउंड्रीज नाही आहेत, ज्याला जे वाटेल ते त्याला या प्रोटिस्टामध्ये टाकत असतं. ओके. नेक्स्ट आहे इन धिस बुक वी इन्क्ल्यूड क्रायसोफाइट्स. नेक्स्ट आहे डायनोफ्लॅजिलेट्स. नेक्स्ट आहे युग्लिनॉइड्स, स्लाइम मोल्ड्स, प्रोटोझोआन्स अंडर प्रोटिस्टा.
प्रोटिस्टामध्ये आपण यामध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे, क्रायसोफाईट, नेक्स्ट आहे डायनोफ्लॅजेलेट्स, नेक्स्ट आहे युग्लिनॉइड्स, युग्लिनॉइड्समध्ये येणार आहे युग्लिना वगैरे, स्लाइम मोल्ड्स, प्रोटोझोआन्समध्ये ॲनिमल लाईक प्रोटिस्टा जे आहेत तर ते. ओके. नेक्स्ट आहे मेंबर्स ऑफ प्रोटिस्टा आर प्रायमरली ॲक्वॅटिक, म्हणजे सुरुवातीला हे कसे होते, ॲक्वॅटिक होते. दिस किंगडम फॉर्म्स अ लिंक विथ ऑल अदर डिलिंग विथ प्लांट्स, ॲनिमल्स अँड फंगाय. आता यामध्ये जसं की आधी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये ॲनिमल लाईक प्रोटिस्टा पण आहेत, प्लांट लाईक पण आहेत, फंगाय लाईक प्रोटिस्ट पण आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, प्रोटिस्टाचं सगळ्या किंगडमसोबत कनेक्शन आहे. दॅट इज दी कनेक्टिंग लिंक बिटवीन किंगडम प्लांटे, किंगडम ॲनिमालिया, किंगडम फंगाय. ओके. सो नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्ही जर एक चार्ट पाहिला असेल, सगळ्यात पहिल्यांदा असतं मोनेरा. मोनेरानंतर येणार आहे ते म्हणजे प्रोटिस्टा, आणि प्रोटिस्टानंतर या ठिकाणी 3 ग्रुप्स तयार होतात, प्लांटे, फंगाय आणि ॲनिमालिया. ओके. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे युकॅरियोटिक सेल असणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, जे युकॅरियोट्स आहेत, तर त्यांचा ॲन्सिस्टर कोण येणार आहे, प्रोटिस्टा. ओके. सो प्रोटिस्टा इज दी ॲन्सिस्टर फॉर ऑल युकॅरियोट्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे being eukaryotes, the protestant cell body contains a well-defined nucleus and other membrane-bound organelles. हे युकॅरियोटिक आहे, त्यामुळे याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया, अजून काय असतं, गोल्जी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, वॅक्यूल, न्यूक्लियस, न्यूक्लिओलस, हे सगळं यामध्ये प्रेझेंट असणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सम हॅव फ्लॅजेला ऑर सिलिया. काहींच्या याच्यामध्ये फॉर दी मुवमेंट फ्लॅजेला प्रेझेंट असतं. फ्लॅजेला म्हणजे काय, लॉंग स्ट्रक्चर आहे. सिलिया म्हणजे असंख्य असतात आणि छोटे 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 असतात, जसं की पॅरामेशियममध्ये आहे त्याप्रमाणे. ओके. आणि फ्लॅजेला जसं की युग्लिनामध्ये वगैरे आहे त्याप्रमाणे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रोटिस्ट्स रिप्रोड्यूस असेक्शुअली अँड सेक्शुअली बाय अ प्रोसेस इन्व्हॉल्विंग सेल फ्युजन अँड सोबतच झायगोट फॉर्मेशन. सो प्रोटिस्ट असेक्शुअली पण रिप्रोडक्शन दाखवतात, सेक्शुअली पण दाखवतात. सेक्शुअली असेल तर सेल फ्युजन दाखवणार, सोबतच झायगोट फॉर्मेशन दाखवणार. ओके. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रोटिस्टामधला पहिला ग्रुप पाहतोय, तो म्हणजे क्रायसोफाईट्स. आता क्रायसोफाईट्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे गोल्डन अल्गे येणार आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि डायटम्स, याचे एक्झाम्पल्स खूप महत्त्वाचे आहेत की याच्यामध्ये डायटम्स येतात आणि गोल्डन अल्गे म्हणजेच डेस्मिड्स पण येतात. ओके. सो दे आर फाउंड इन फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज इन मेरीन एन्व्हायरमेंट. मेरीनमध्ये पण पाहायला मिळतात, फ्रेश वॉटरमध्ये पण पाहायला मिळतात, दोन्हीकडे पाहायला मिळतात. दे आर मायक्रोस्कोपिक अँड फ्लोट पॅसिव्हली इन वॉटर करंट्स, म्हणजेच प्लँक्टॉन्स. मायक्रोस्कोपिक आहेत म्हणजे खूप छोटुकले पेटुकले आहेत आणि ते फ्लोट करतात वॉटर करंट्सवरती, याला आपण प्लँक्टॉन्स म्हणतो. मोस्ट ऑफ देम आर फोटोसिंथॅटिक. बरेचसे फोटोसिंथॅटिक आहेत, स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. इन डाय ॲटम्स द सेल वॉल्स फॉर्म 2 थिन ओव्हरलॅपिंग शेल्स विच फिट टुगेदर ॲज इन अ सोप बॉक्स. तुम्ही साबणाचा बॉक्स वगैरे पाहिला आहे का, ते असतं ना बऱ्याचशा बाथरूम्स वगैरे मध्ये वापरलं जातं, त्यामध्ये साबण ठेवला जातो. सो ते कसं असतं, त्याला खाली एक असतं आणि वर एक झाकण पण असतं. सो त्या पद्धतीने यांचं सेल वॉल आहे की यांना वरून एक स्ट्रक्चर आहे आणि खालून एक स्ट्रक्चर आहे. ओके. सो ते सोप बॉक्सप्रमाणे दिसतं. नेक्स्ट आहे द वॉल्स आर एम्बेडेड विथ सिलिका अँड थस द वॉल्स आर इनडिस्ट्रक्टिबल. आणि याच्यावरती म्हणजे सिलिकाचा एक लेअर चढत जातो आणि हे इनडिस्ट्रक्टिबल आहे, म्हणजे हे कधीही नाश नाही पावत. ओके. सो अशा पद्धतीने 2 स्ट्रक्चर्स आहेत, वरती एक आहे आणि खाली एक आहे. याच्यावरती सिलिका डिपॉझिट होत राहणार. ओके. सो खूप वर्षानुवर्ष याच्यावरती सिलिका डिपॉझिट होत राहतं आणि अशा पद्धतीने खूप मोठे मोठे होतं यांचं स्ट्रक्चर आणि हे इनडिस्ट्रक्टिबल आहे, नाश नाही पावत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की थस डायॲटम्स हॅव लेफ्ट बिहाइंड लार्ज अमाऊंट ऑफ सेल वॉल डिपोजिशन इन देअर हॅबिटेट. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेल वॉल डिपोजिशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे जर असे बरेचसे सेल वॉल जेव्हा एकत्र येतात बिलियन्स ऑफ इयर्स नंतरच ते मोठे होणार आहेत. सो त्याला आपण रेफर करतो ॲज अ डायॲटोमेशियस अर्थ. डायॲटोमेशियस अर्थ असं का म्हटलं जातं, कारण ते डायॲटम्सचं शेल वॉल आहे आणि ते सेल वॉल असल्यामुळे खूप मोठ्या संख्येमध्ये असल्यामुळे त्याला आपण त्या लँडला किंवा त्या एरियाला आपण डायॲटोमेशियस अर्थ असं म्हणणार आहोत. ओके. सो नेक्स्ट आहे बीइंग ग्रिटी. धिस सॉईल इज यूज्ड इन पॉलिशिंग, फिल्टरेशन ऑफ ऑइल्स अँड सिरप्स. सो ही सॉईल कशी असते, ग्रिटी असते आणि त्यामुळे आपण ती पॉलिशिंग वगैरे करण्यासाठी वापरू शकतो. डायॲटम्स आर द चीफ प्रोड्युसर्स इन ओशियन. आत्ताच आपण पाहिलं की हे कसे आहेत, फोटोसिंथॅटिक आहेत. सो ते कसे आहेत, प्रोड्युसर्स आहेत आणि ते चीफ प्रोड्युसर्स आहेत पूर्ण ओशनमध्ये जर आपण पाहिलं तर. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज डायनोफ्लॅजिलेट्स. नावामध्येच फ्लॅजिला वगैरे आहे, म्हणजे यांच्यामध्ये फ्लॅजिला प्रेझेंट असणार आहे. डायनो म्हणजे काय, 2. सो 2 फ्लॅजिला यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. एक फ्लॅजिला ट्रान्सवर्स असतो, एक फ्लॅजिला लॉंगिट्युडिनल असतो. ओके. सो दिस ऑर्गॅनिझम्स आर मोस्टली मॅरीन अँड फोटोसिंथॅटिक. मेरीन आहेत काही आणि सोबतच फोटोसिंथॅटिक पण आहेत. या ठिकाणी डायग्राम नाही दिला आहे, बट इट्स ओके.
ते कशा पद्धतीने असतात ते मी थोडक्यात ड्रॉ करून दाखवते. अशा पद्धतीने याचं स्ट्रक्चर असतं, मध्ये थोडीशी जागा आहे. ओके, आणि यांच्यामध्ये इथे एक असणार आहे फ्लॅजेला आणि एक फ्लॅजेला असा असतो लॉंगिट्युडिनल. ओके, आणि यांच्यावरती असे लाईक प्लेट्स प्रेझेंट असतात. याला आपण म्हणतो डायनोफ्लॅजिलेट्स. सो दिस ऑर्गॅनिझम्स आर मोस्टली मेरिन, फोटोसिंथेटिक आहेत, काही मेरिन आहेत, येलो कलरमध्ये आहेत, ग्रीन आहे, ब्राऊन, जाम व्हरायटी यांच्यामध्ये, ब्ल्यू आहे, रेड आहे, सगळं आहे. डिपेंडिंग अपॉन की त्यांच्यामध्ये कोणतं पिगमेंट प्रेझेंट आहे त्यानुसार त्यांना कलर मिळतो. सो द सेल वॉल हॅज स्टिप सेल्युलस प्लेट्स ऑन द आउटर सर्फेस. जसं की मी या ठिकाणी दाखवलं होतं, यांच्या आउटर सर्फेसवरती प्लेट्स प्रेझेंट असतात. ओके, सो नेक्स्ट आहे मोस्ट ऑफ देम हॅव 2 फ्लॅजेला. वन लाईज लॉंगिट्युडिनली म्हणजे अशा पद्धतीने, आणि ट्रान्सवर्स म्हणजे त्यांच्या पूर्ण बॉडीला असं गुंडाळलेलं असतं. ओके, व्हेरी ऑफन रेड डायनोफ्लॅजिलेट्स एक्झाम्पल गोनॅव्हलॅक्स अंडरगो सच रॅपिड मल्टिप्लिकेशन अँड दॅट दे मेक द सी ॲपियर रेड. सो गोनॅव्हलॅक्स जे आहेत, जे डायनोफ्लॅजिलेट्स आहेत, त्यांचा कलर कसा आहे, रेड आहे. आणि ते खूप मोठ्या पद्धतीने स्वतःला मल्टिप्लाय करतात, रिप्रोडक्शन करतात, आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा ते येतात तर त्यामुळे ओशनला एक लाल कलर प्राप्त होतो, आणि जेव्हा ओशनमध्ये लाटा येतात तेव्हा त्याला आपण रेड टाईड असं म्हणणार आहोत. ओके, सो टॉक्सिन्स रिलीज्ड बाय सच लार्ज नंबर मे इवन किल अदर मेरीन ॲनिमल्स सच ॲज फिश. आणि यांच्याकडून जे काही टॉक्झिन रिलीज होणार आहे यांच्या बॉडीमधून, ते टॉक्झिन इतर काही फिशेसला पण हार्मफुल असणार आहे. ओके, सो त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ते फिश पण मरू शकतात, त्यांची पण डेथ होऊ शकते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे युग्लिनड्स. नावामध्ये युग्लिनासारखं काहीतरी आहे. सो यामध्ये मोस्टली प्रेझेंट असतं युग्लिना. ओके, सो मेजॉरिटी ऑफ देम आर फ्रेश वॉटर ऑर्गॅनिझम्स फाउंड इन स्टॅग्नंट वॉटर. स्टॅग्नंट म्हणजे ज्या ठिकाणी पाणी थांबलेलं किंवा वॉटर लॉगिंग वगैरे असतं तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. इन्स्टेड ऑफ सेल वॉल दे हॅव अ प्रोटीन रिच लेअर कॉल्ड ॲज पेलिकल. यांच्यामध्ये सेल वॉल नसतं, पण त्यांच्यामध्ये प्रोटीनचं एक कवरिंग असतं कॉल्ड ॲज पेलिकल. आता यांच्यामध्ये सेल वॉल नाही आहे, म्हणजे त्यांना एवढं टफ असं कवरिंग नाही आहे, आणि त्यामुळे ते कसे आहेत, फ्लेक्झिबल आहेत. ओके, सो नेक्स्ट आहे या पेलिकलमुळेच त्यांचे बॉडी कशी बनते, फ्लेक्झिबल बनते. दे हॅव 2 फ्लॅजेला. यांच्यामध्ये पण 2 फ्लॅजेला असतात. एक तर या ठिकाणी खूप मोठा आहे तर तो, आणि एक या ठिकाणी छोटासा आहे तर तो. ओके, सो 2 फ्लॅजेला असतात, एक लॉंग आणि एक शॉर्ट. नेक्स्ट आहे दो दे आर फोटोसिंथॅटिक इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट. सो हे दोन्ही पण दाखवतात, सनलाईट असेल तर फोटोसिंथॅटिक, सनलाईट नसेल तर दुसऱ्यांकडून फूड घेणार. सो हे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःहून सर्वाईव्ह करू शकतात. नेक्स्ट आहे वेन डिप्राइव्ड ऑफ सनलाईट, म्हणजे ज्या ठिकाणी सनलाईट ॲब्सेंट असेल, रात्र असेल तर त्या ठिकाणी ते कसे असणार आहेत, हेटेरोट्रॉप दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवरती ते जगू शकतात. नेक्स्ट आहे इंटरेस्टिंगली द पिगमेंट ऑफ युग्लिनॉइड्स आर आयडेंटिकल टू डोज पिगमेंट इन हायर प्लांट्स. सो हायर प्लांट्समध्ये जे पिगमेंट प्रेझेंट आहेत तर त्या पिगमेंटसारखेच पिगमेंट्स आपल्याला युग्लिनॉइड्समध्ये वगैरे पाहायला मिळतात, जे फोटोसिंथेसिस करतात ते सनलाईटमध्ये तर त्यांच्यामध्ये. सो फॉर एक्झाम्पल आहे ते म्हणजे युग्लिना. नेक्स्ट आहे स्लाइम मोल्ड्स, ज्याला आपण डिकम्पोजर्स म्हणतो. सो स्लाइम मोल्ड्स मोस्टली आपण त्याला फंगाई लाईक प्रोटिस्ट असं म्हणू शकतो. स्लाइम मोल्ड्स आर सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट. द बॉडी मूव्स अलॉंग डिकेइंग ट्विंग्स अँड लीव्ज एंगल्फिंग ऑर्गॅनिक मटेरियल. सो हे काय करतात, ज्या ठिकाणी ट्विंग्स किंवा लीव्ज वगैरे प्रेझेंट आहेत तर त्या ठिकाणी ते स्वतःला असे स्प्रेड करतात. स्प्रेड केल्यानंतर ते फूड मटेरियल एनगल्फ करतात. म्हणजे सपोज की ते एखाद्या लीव्जचं ते बंच आहे, म्हणजे खूप सारे लीव्ज असे पडलेले आहेत, त्याच्यावरती ते गेले तर ते असे पसरतात सगळीकडे, लाईक अशा पद्धतीने स्ट्रक्चर असतं. सो सगळीकडे पसरतात, आणि पसरल्यानंतर जे पण या ठिकाणी फूड मटेरियल प्रेझेंट असेल तर त्याला ते स्वतः असे खेचून घेतात. ओके, खेचून घेतात म्हणजे एनगल्फ करतात. नेक्स्ट आहे अंडर सुटेबल कंडिशन्स. जर सुटेबल कंडिशन असेल तर, म्हणजेच फेवरेबल कंडिशन असेल तर, दे फॉर्म अॅन ॲग्रिगेशन कॉल्ड ॲज प्लाझ्मोडियम विच मे ग्रो अँड स्प्रेड ओवर सेव्हरल फीट. ओके, सो आता हे जे आहेत स्लाइम मोल्ड्सचा डायग्राम दिलेला आहे का नाही दिले. सो स्लाइम मोल्ड्स जस्ट असे असतात, लाईक अमिबॉइड स्ट्रक्चर, आणि यांच्यामध्ये खूप सारे न्यूक्लियस प्रेझेंट असतात. ओके, सो याला आपण म्हणतो स्लाइम मोल्ड्स. सो जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल तेव्हा ते स्वतः काय करतात, त्यांच्यामध्ये खूप सारे त्यांचे सेल्स एकत्र येतात, प्लाझ्मोडियम स्ट्रक्चर ते तयार करतात, आणि ते खूप सेव्हरल फीटपर्यंत ते पसरतात, आणि मग ते सेपरेट होतात. सो याला आपण म्हणणार आहोत फेवरेबल कंडिशन्समध्ये होणारं रिप्रोडक्शन. आणि जर अनफेवरेबल कंडिशन असेल तर हे जे प्लाझ्मोडियम आहे तर ते डिफरन्शिएट होतं आणि वेगवेगळ्या प्रकारचं फ्रुटिंग बॉडीज तयार करतं. फ्रुटिंग बॉडीज म्हणजे काय, ज्याच्यामध्ये स्पोर्स स्टोअर करून ठेवतात त्याला आपण फ्रुटिंग बॉडीज म्हणतो. ओके, सो या फ्रुटिंग बॉडीजमध्ये असणार आहेत वेगवेगळे स्पोर्स, आणि हे स्पोर्स मग परत आणि हे जे स्पोर्स आहेत त्यांच्यामध्ये वॉल प्रेझेंट असणार आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाचं की यांच्यामध्ये वॉल प्रेझेंट असणार आहे, आणि वॉल प्रेझेंट असल्यामुळे हे स्पोर्स जरी
खूप कालावधीमध्ये जरी त्यांना फेवरेबल कंडिशन नाही मिळाली तरीही ते स्वतः राहू शकतात, म्हणजे ते सर्वाईव्ह करू शकतात, का तर त्यांना बाहेरून एक छान असं कोटिंग मिळालेलं आहे. ओके. सो नेक्स्ट आहे द स्पोर्स आर डिस्पर्स्ड बाय एअर करंट्स, आणि हवेमुळे हे स्पोर्स डिस्पर्स्ड होतात, मग परत ते जर्मिनेट होणार, त्यापासून नवीन स्लाइम मोल्ड तयार होणार. ओके. सो अशा पद्धतीने हे रिप्रोडक्शन होतं. नेक्स्ट आहे प्रोटोझोआन्स. प्रोटोझोआन्स म्हणजे काय? ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. ऑल प्रोटोझोआन्स आर हेटेरोट्रॉप्स. सगळे हेटेरोट्रॉप्स आहेत, स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाहीत. ते लिव्ह ॲज प्रिडॅटर्स ऑर पॅरासाइट्स. प्रिडॅटर्स म्हणून किंवा पॅरासाइटिस म्हणून. पॅरासाइट्स म्हणजे काय? जे होस्ट सेलवरती डिपेंडंट राहतात, तर ते. दे आर बिलीव्ह टू बी प्रिमेटिव्ह रिलेटिव्स ऑफ ॲनिमल्स. हे ॲनिमल्सचे प्रिमेटिव्ह रिलेटिव्स आहेत, म्हणजे काय? ॲनिमल्स आणि यांच्यामध्ये बरेचसे सिमिलर कॅरेक्टर्स पाहायला मिळालेत, आणि असं म्हटलं जातं की सगळ्यात पहिल्यांदा प्रोटोझोआन्स आले होते आणि मग त्याच्यानंतर ॲनिमल्स डेव्हलप झाले. ओके. नेक्स्ट आहे याच्यामध्ये 4 मेजर किंवा 4 मेजर ग्रुप्स आहेत प्रोटोझोआन्समध्ये. पहिला ग्रुप आहे तो म्हणजे ॲमिबॉइड प्रोटोझोअन. ॲमिबॉइड म्हणजे शेप किंवा स्ट्रक्चर अमिबासारखं असणार आहे. फ्रेश वॉटरमध्ये राहतात, सी वॉटरमध्येही राहतात किंवा मॉइस्ट सॉईलमध्ये राहतात. दे मूव्ह अँड कॅप्चर देअर प्रे बाय पुटिंग आउट स्युडोपोडिया. स्युडोपोडिया म्हणजे काय? फॉल्स फीट यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. सो प्रेला पकडणं किंवा लोकोमोशनसाठी फॉल्स फीट ते वापरतात, जसं की अमिबामध्ये प्रेझेंट असतं त्याप्रमाणे. मेरीन फॉर्म्स हॅव सिलिका शेल्स ऑन देअर सरफेस. जे समुद्रामध्ये राहणारे आहेत त्यांच्यावरती शेल प्रेझेंट असतं फॉर द प्रोटेक्शन पर्पज. सम ऑफ देम सच ॲज इंटामिबा आर पॅरासाइट्स. इंटामिबा जर आपण पाहिलं ते कसं आहे? पॅरासायटिक आहे, होस्ट सेलवरती राहतं. नेक्स्ट आहे दुसरा प्रकार, तो म्हणजे फ्लॅजिलेटेड. पहिल्यांदा आपण पाहिलं होतं ॲमिबॉइड, आता आपण पाहतोय फ्लॅजिलेटेड. थर्ड वन आहे दॅट इज सिलिएटेड, आणि फोर्थ वन आहे ते म्हणजे स्पोरोझोआन्स. ओके. फ्लॅजिलेटेड आहे नावामध्ये, म्हणजे फ्लॅजिला प्रेझेंट असणार आहे लोकोमोशनसाठी वगैरे. सो हे एकतर फ्री लिव्हिंग असतात किंवा हे पॅरासायटिक आहे, त्यांच्यामध्ये फ्लॅजिला आहे. पॅरासायटिक फॉर्म्स कॉज डिसीजेस सच ॲज स्लीपिंग सिकनेस. जे पॅरासायटिक आहेत तर ते डिसीज कॉज करतात, फॉर एक्झाम्पल स्लीपिंग सिकनेस. आणि हे डिसीज कॉज करण्याचं काम कोण करतं? ट्रिपॅनोसोमा, जे की एक प्रकारचं फ्लॅजिलेटेड प्रोटोझोआन आहे. ओके. नेक्स्ट आहे सिलिएटेड. नावात सिलिया आहे, म्हणजे यांच्या बॉडीमध्ये सिलिया प्रेझेंट असणार आहे. सो दे आर ॲक्वॅटिक ॲक्टिवली मूव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ॲक्टिवली मूव्हिंग का? तर यांच्या बॉडीमध्ये खूप सारे सिलिया प्रेझेंट असतात. सो एवढे सगळे पाय आहेत तर ते खूप फास्टली मूव्ह करतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पाहिलं असेल पॅरामेशियम, तर पॅरामेशियमला अशा पद्धतीने सिलिया प्रेझेंट असतात. ओके. सो नेक्स्ट आहे दे हॅव अ कॅव्हिटी दॅट ओपन्स टू दी आउटसाइड ऑफ द सेल स्ट्रक्चर. द कोऑर्डिनेटेड मूवमेंट ऑफ रोज ऑफ सिलिया कॉजेस द वॉटर लॅडन विथ फूड टू बी स्ट्रीटेड इन टू दी गलेट. ओके. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं इथे आहे कुठेतरी पॅरामेशियम. ओके. सो हे आहे पॅरामेशियम. याच्या खाली इथे प्रेझेंट असणार आहेत सिलिया, आणि या ठिकाणी गलेटमधून ते वॉटर फूड वगैरे आतमध्ये घेणार आहे. या ठिकाणी 2 न्यूक्लियस आहेत, एक तर आहे मायक्रो न्यूक्लियस आणि एक तर आहे मॅक्रो न्यूक्लियस. ओके. सो पॅरामेशियममध्ये 2 न्यूक्लियस प्रेझेंट असतात. ऑब्वियसली हे सिंगल सेल्ड आहे. नेक्स्ट आहे स्पोरोझोआन. एक्झाम्पल आहे पॅरामेशियम. नेक्स्ट आहे स्पोरोझोआन. स्पोरोझोआनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी पाहायला मिळते, आणि यांच्यामध्ये इन्फेक्शियस स्पोर लाईक स्टेजेस आहेत लाईफ सायकलमध्ये. द मोस्ट नटोरियस इज प्लाझ्मोडियम, म्हणजेच मलेरियल पॅरासाइट यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, विच कॉजेस मलेरिया विच हॅज अ स्टॅगरिंग इफेक्ट ऑन ह्युमॅन पॉप्युलेशन. सो मलेरियामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमॅन पॉप्युलेशनवरती परिणाम होत आहे, आणि कशामध्ये येणार आहेत हे? स्पोरोझोआन्समध्ये. ओके. स्पोरोझोआन्समध्ये लोकोमोशन ॲबसेंट असतं, त्यांच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन्स वगैरे प्रेझेंट नाही आहेत, सो ते लोकोमोशन नाही दाखवत. फक्त हे एकटेच असे आहेत की जे लोकोमोशन नाही दाखवत. बाकी तिन्ही ग्रुप्स जे आपण आतापर्यंत पाहिले ते लोकोमोशन दाखवत होते. आणि स्पोरोझोआन सगळेचे सगळे कसे आहेत? एंडोपॅरासायटिक आहेत. ते सगळे होस्टवरती डिपेंड असतात, होस्टच्या बॉडीच्या आतमध्ये. ओके. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत किंगडम फंगाय. फंगाय म्हणा, फंजाय म्हणा, फंगी म्हणा, काही म्हणा. सो द फंगाय कॉन्स्टिट्यूएट अ युनिक किंगडम ऑफ हेटेरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. यामध्ये सगळे हेटेरोट्रॉफिक आहेत, सगळे मल्टीसेल्युलर आहेत, फक्त ईस्टला सोडून. जर तुम्ही ईस्ट पाहिलं तर ईस्ट युनिसेल्युलर फंगाय आहे, फक्त एवढंच युनिसेल्युलर आहे, बाकी सगळं मल्टीसेल्युलर आहेत. ओके. सो नेक्स्ट दे शो अ ग्रेट डायव्हर्सिटी इन मॉर्फोलॉजी अँड हॅबिटेट. त्यांच्यामध्ये खूप प्रचंड प्रमाणात डायव्हर्सिटी पाहायला मिळते, बाहेरूनही आणि हॅबिटेटमध्येही. when your bread develops a mold or your orange rots, it is because of fungi. तुम्ही पाहिलं असेल की खूप दिवस जर आपण ब्रेड किंवा चपाती किंवा भाकरी जर आपण ठेवली तर त्याच्यावरती एक ग्रीनिश कलरचं किंवा काही ठिकाणी ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचं देखील फंगस येते. तर ती जी फंगाय आहे तर ते पण एक प्रकारचं फंगाय आहे. सोबतच जर तुम्ही ऑरेंज वगैरे पाहिलं ते पण खराब होतं किंवा सडतं ज्याला आपण म्हणतो, ते कशामुळे होतं? फंगायमुळे. नेक्स्ट आहे द कॉमन मशरूम यू इट
अँड द टोडस्टोल्स आर ऑल्सो फंगाय. टोडस्टोल्स हे पॉयझनस आहे आणि मशरूम तुम्ही जे खाता तर ते देखील एक प्रकारचं फंगाय आहे. व्हाईट स्पॉट्स सीन ऑन मस्टर्ड लिव्स. तुम्ही मस्टर्ड लिव्स पाहिले असतील किंवा नसतील पाहिले तर गुगलवरती जाऊन सर्च करा बिंदास्त. तर त्याच्यामध्ये जे व्हाईट स्पॉट्स असतात ते पण फंगसमुळेच डेव्हलप झालेले असतात, ते पण एक प्रकारचं फंगस आहे. ओके, सो सम युनिसेल्युलर फंगाय फॉर एक्झाम्पल ईस्ट आर यूज टू मेक ब्रेड अँड बियर. सो ईस्ट ब्रेडसाठी पण वापरलं जातं. ईस्टचं सायंटिफिक नेम आहे सॅक्रोमायसिस सेरेविसी आणि बियर बनवण्यासाठी पण ईस्ट वापरलं जातं. जसं की तुम्ही वाईन वगैरे पाहिलं असेल, ग्रेप वाईन किंवा ॲपल सायडर विनेगर, या सगळ्यामध्ये ईस्ट वापरलं जातं. अदर फंगाय कॉज डिसीजेस इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. काही फंगाय आहेत की जे प्लांट्स ॲनिमल्समध्ये डिसीज देखील कॉज करतात. फॉर एक्झाम्पल रस्टिंग, व्हीट रस्टिंग होतं, म्हणजे व्हीट आपल्याला असं वाटतं की त्याला ते गंजलेलं आहे. ओके, सो ते कशामुळे होतं? पकनिया नावाचा एक फंगाय आहे त्याच्यामुळे. इज अन इम्पॉर्टंट एक्झाम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की सम आर द सोर्स ऑफ अँटीबायोटिक्स. काहीपासून आपण अँटीबायोटिक्स देखील मिळवू शकतो. फॉर एक्झाम्पल पेनिसिलियम. फंगाय आर कॉस्मोपॉलिटन. कॉस्मोपॉलिटन म्हणजे काय? सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. एअर, वॉटर, लँड, सॉईल, ओशन बिशन सगळीकडे पाहायला मिळतात. सो नेक्स्ट आहे दे प्रेफर टू ग्रो इन वॉर्म अँड ह्युमिड प्लेसेस. ते मोस्टली ज्या ठिकाणी वॉर्म प्लेस आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी असं थोडंसं दमट वगैरे वातावरण आहे, तर त्या ठिकाणी ते खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ शो करतात. ते त्याच्यासाठी एक फेवरेबल कंडिशन आहे. ओके, नेक्स्ट आहे हॅव यू एवर वॉन्डर्ड वाय वी कीप फूड इन द रेफ्रिजरेटर. तुम्ही पाहिलं असेल की आपण राहिलेलं अन्न किंवा जे आपल्याला फूड स्टोअर करायचं आहे ते आपण फ्रीजमध्ये ठेवतो. का ठेवतो? तर फ्रीजमध्ये थंड वातावरण असतं आणि आपण आत्ताच पाहिलं की फंगस मोस्टली ह्युमिड आणि वॉर्म प्लेसेसमध्ये डेव्हलप होते किंवा ग्रो होते आणि फ्रीजमध्ये थंड वातावरण असल्यामुळे फ्रीजमध्ये फंगस वगैरे लागत नाही. सो आपण फूड फ्रीजमध्ये स्टोअर करतो. नेक्स्ट आहे विथ द एक्सेप्शन ऑफ ईस्ट विच आर युनिसेल्युलर फंगाय आर फिलामेंटस. ईस्ट सोडलं तर बाकी सगळं फंगाय मोस्टली फिलामेंटस आहे, मल्टीसेल्युलर आहे. देअर बॉडी कन्सिस्ट ऑफ लॉंग स्लेंडर थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स कॉल्ड एज हायपे. सो हायपे किंवा हाईप ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या बॉडीमध्ये फिलामेंटस स्ट्रक्चर प्रेझेंट असतं ज्याला की आपण हायपे किंवा हाईफ म्हणतो. आणि बरेचसे हायफे जेव्हा एकत्र येतात, हायपे मोस्टली अशा पद्धतीचं असतं. ओके, सो बरेचसे हायपे जेव्हा एकत्र येतात तेव्हा याला आपण म्हणणार आहोत मायसेलियम. सो हे स्ट्रक्चर याला आपण म्हणणार आहोत मायसेलियम. सम हायपे आर कंटिन्युअस ट्यूब्स फिल्ड विथ मल्टीन्यूक्लिएटेड सायटोप्लाझम. काही हायपेमध्ये कंटिन्युअस असतं. कंटिन्युअस म्हणजे काय? असं कंटिन्युअस ट्यूब आहे, मध्ये पार्टिशन काही नाही आहे. डायरेक्ट या ठिकाणी तुम्हाला न्यूक्लियस पाहायला मिळेल. ओके, आणि काही हायपे असं असतं की ज्यांच्यामध्ये पार्टिशन असतं, प्रत्येक ठिकाणी एक एक न्यूक्लियस पाहायला मिळतं. सो ज्यांच्यामध्ये पार्टिशन नाही आहे, जे रिकामे आहेत, ज्यांच्यामध्ये कोणतंही पार्टिशन वगैरे नाही आहे, त्यांना आपण म्हणणार आहोत एसेप्टेट. ओके, एसेप्टेटलाच दुसरं नाव आहे ते म्हणजे सिनोसायटिक. ओके, एसेप्टेटलाच दुसरं नाव आहे ते म्हणजे सिनोसायटिक. ज्यांच्यामध्ये कोणतंही पार्टिशन वगैरे प्रेझेंट नाही आहे, फक्त न्यूक्लियस आहेत, मल्टीन्यूक्लिएटेड आहेत, त्याला आपण म्हणणार आहोत सिनोसायटिक. आणि ज्यांच्यामध्ये अशा पद्धतीने पार्टिशन प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणणार आहोत सेप्टेट. नेक्स्ट आहे सेप्टेट हायपे. नेक्स्ट आहे द सेल वॉल ऑफ फंगाय आर कंपोज्ड ऑफ कायटिन अँड पॉलिसेक्राइड. यांच्या सेल वॉलमध्ये कायटिन प्रेझेंट आहे. कायटिन जे की नाकपासून बनलेलं आहे, एन ॲसिटाइल ग्लुकोसामाइन. नेक्स्ट आहे पॉलिसेक्राइड्स. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेतच, बायोमॉलिक्युल्समध्ये आपण पाहिलेले आहेत. मोस्ट फंगाय आर हेटेरोट्रॉफिक अँड एब्झॉर्ब सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर फ्रॉम डेड सबस्ट्रेट्स अँड हेन्स कॉल्ड ॲज सॅप्रोफाइट्स. डेड सबस्ट्रेट म्हणजे काय? सबस्ट्रेट म्हणजे कोणतंही मीडियम. ओके, कोणतंही डेड मटेरियल त्याच्यापासून ते फूड ॲब्झॉर्ब करतात किंवा सोल्युबल ऑर्गॅनिक मटेरियल्स ते ॲब्झॉर्ब करतात. हे जे हेटेरोट्रॉफीचा प्रकार आहे याला आपण म्हणणार आहोत सॅप्रोफाइट्स. दोज दॅट डिपेंड ऑन लिव्हिंग प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज पॅरासाइट्स. जे लिव्हिंग प्लांट्स आणि ॲनिमल्सवरती डिपेंड आहेत त्याला आपण म्हणणार आहोत पॅरासाइट्स. त्यांच्या बॉडीमध्ये ते राहतात किंवा बॉडीवरती राहतात. दे कॅन ऑल्सो लिव्ह ॲज सिम्बायन्ट्स. सिम्बायन्ट्स म्हणजे काय? म्युच्युअल रिलेशनशिप, म्हणजे अल्गे आणि फंगाय एकत्र राहतात. आता अल्गी काय करतं? फोटोसिंथेसिस परफॉर्म करतं. सो अल्गीने फोटोसिंथेसिस परफॉर्म केल्यामुळे फंगसला फूड मिळतं, कारण फंगाय कसं आहे? हेटेरोट्रॉफिक आहे. सो ते स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकत नाही. सो अल्गे फूड तयार करतं आणि त्या बदल्यात फंगस अल्गीला प्रोटेक्शन द्यायचं काम करतं. ओके, सो हे कसं आहे? म्युच्युअल रिलेशनशिप आहे, तुम दो हम दो असं काहीतरी आहे. सो नेक्स्ट आहे या ठिकाणी याला आपण म्हणणार आहोत लायकेन. तर अशा पद्धतीने हे एकत्र राहतात. नेक्स्ट आहे याला आपण, हे जे एक स्ट्रक्चर आहे एकत्र राहणं, याला आपण म्हणणार आहोत लायकेन. ओके, सो हे कुठे कुठे असतं? विथ रूट्स ऑफ हायर प्लांट्स कॉल्ड प्लांट्स सच ॲज मायकोरिया वगैरे या सगळ्या प्लांट्सच्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने म्युच्युअल रिलेशन पाहायला मिळतं, सिम्बायंट्स पाहायला मिळतात. रिप्रोडक्शन इन फंगाय कॅन टेक प्लेस बाय व्हेजिटेटिव्ह मीन्स, म्हणजे फ्रॅगमेंटेशनने, फ्रॅगमेंट्स वगैरे तयार होऊन किंवा फ्युजन करून किंवा बडिंग कशामध्ये होतं? ईस्टमध्ये होतं. ओके, सो अशा पद्धतीने यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत असतं. हे झालं असेक्शुअल.
सोबतच असेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय स्पोर्स पण यांच्यामध्ये तयार होतात, स्पोर फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो. स्पोर्सने जर होत असेल तर त्याच्यामध्ये पण अजून मेथड आहेत. कोनिडिया आहे, स्पोरॅन्जिओस्पोर्स आहेत, झू स्पोर्स आहेत. तर हे काही प्रकार आहेत स्पोर्सने होणार असेल तर, म्हणजे असेक्शुअल स्पोर मेथडने. सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल तर बाय ओस्पोर्स, एस्कोस्पोर्स, बॅसिडिओस्पोर्स अशा पद्धतीने यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होणार आहे. तर दोन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फ्रुटिंग बॉडीज वगैरे तयार होतात ज्या ठिकाणी स्पोर्स प्रेझेंट आहेत. सेक्शुअल रिप्रोडक्शनची एक सायकल आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्लाझ्मोगॅमी, मग कॅरिओगॅमी आणि मग लास्टला मिओसिस. ओके, प्लाझ्मोगॅमीमध्ये काय होतं की दोन मोटाईल किंवा नॉन मोटाईल गॅमेट्स एकत्र येतात, त्यांच्यामध्ये प्रोटोप्लाझममध्ये फ्युजन होतं, फक्त प्रोटोप्लाझममध्ये फ्युजन होतं आणि त्याच्यानंतर प्लाझ्मोगॅमी होतं. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी एक डायग्राममध्ये बघू शकता की एक फिमेल गॅमेट आहे, एक मेल गॅमेट आहे. ओके, हे या ठिकाणी आहेत, हे फक्त एकत्र येतात, म्हणजे अशा पद्धतीने एकत्र येणार आहे. त्यांच्यामध्ये फक्त प्रोटोप्लाझम फक्त या ठिकाणी मिक्स होणार आहे. याला आपण म्हणणार आहोत प्लाझ्मोगॅमी. प्रोटोप्लाझम मिक्स झाल्यानंतर दोन न्यूक्लियाय जे आहेत तर यांचं फ्युजन होणार आहे, म्हणजे या ठिकाणी 2N तयार होणार आहे. सो 2N, एक N आला आहे एका फंगायकडून दुसऱ्या फंगायकडून. अशा पद्धतीने या ठिकाणी 2N स्ट्रक्चर तयार होतं ज्याला आपण म्हणतो कॅरिओगॅमी, ज्या ठिकाणी न्यूक्लियसचं फ्युजन होतं. आणि 2N झाल्यानंतर याच्यामध्ये मिओसिस होतं आणि 4 हॅप्लॉइड सेल्स आपल्याला पाहायला मिळतात, हॅप्लॉइड स्पोर्स आपल्याला पाहायला मिळतात. याला आपण म्हणणार आहोत मिओसिस. ओके, अशा पद्धतीने 3 सायकल या ठिकाणी होणार आहेत, प्लाझ्मोगॅमी, कॅरिओगॅमी आणि मिओसिस. वेन अ फंगस रिप्रोड्युसेस सेक्शुअली 2 हॅप्लॉइड हायपे ऑफ कंपॅटिबल मेटिंग टाइप्स कम टुगेदर अँड फ्यूज. सो जेव्हा फंगस सेक्शुअली रिप्रोडक्शन करणार असेल तर तेव्हा एकतर या फंगसचं हॅप्लॉइड हायफे असणार आहे, एकतर ह्या फंगसचं हॅप्लॉइड हायफे असणार आहे. दोघं एकत्र येणार आहेत आणि त्यापासून या ठिकाणी 2N स्ट्रक्चर तयार होणार आहे. ओके, इन सम फंगाय द फ्युजन ऑफ 2 हॅप्लॉइड सेल्स इमिडिएटली रिझल्ट इन टू डिप्लॉइड सेल्स. काही फंगायमध्ये ते एकदा एकत्र आले की लगेच डिप्लॉइड सेल्स तयार होतं, तर काहींमध्ये थोडासा वेळ लागतो. जसं की जर आपण ॲस्कोमायसिट्स किंवा बॅसिडिओमायसिट्समध्ये जर आपण पाहिलं, ॲस्कोमायसिटेस किंवा बॅसिडोमायसिटेसमध्ये जर आपण पाहिलं तर यांच्यामध्ये NN तयार होतं. बट NN तयार झाल्यानंतर कॅरिओगॅमी होण्यासाठी किंवा कॅरिओगॅमीपर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये एक स्टेज असते ज्याला आपण डायकॅरियॉन म्हणतो आणि ही स्टेज जास्त वेळासाठी चालते. ओके, सो त्याला आपण डायकॅरियॉन किंवा डायकॅरिओफेज असंही म्हणतो. लेटर द पॅरेंटल न्यूक्लियर फ्युजेस आणि मग त्याच्यानंतर यांच्यामध्ये डिप्लॉइड तयार होतं, म्हणजेच कॅरिओगॅमीला सुरुवात होते. कशामध्ये? फक्त या दोन ग्रुप्समध्ये, ॲस्कोमायसिटेस आणि बॅसिडोमायसिटेस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द फंगाय फॉर्म फ्रुटिंग बॉडीज इन विच रिडक्शन डिव्हिजन ऑकर्स लिडिंग टू फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड स्पोर्स. आपण या ठिकाणी पाहिलं की यांच्यामध्ये फ्रुटिंग बॉडीज तयार होतात, मिओसिस होतं. ओके, सॉरी. आणि या मिओसिसमुळे काय होणार आहे, डिप्लॉइड सेल्सचं कन्वर्जन हॅप्लॉइडमध्ये होणार आहे. 4 हॅप्लॉइड स्पोर्स या ठिकाणी तयार होणार आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द मॉर्फोलॉजी ऑफ द मायसिलियम, मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन अँड फ्रुटिंग बॉडीज. या सगळ्याच्या आधारावरती हे जे फंगस आहे किंगडम, याला फर्दर काही डिव्हिजन्समध्ये क्लासिफाय केलं जातं. पहिल्यांदा आहे फायकोमायसिटिस. सो आता आपण फायकोमायसिटिस पाहूया. फायकोमायसिटिसचे काही टिपिकल कॅरेक्टर्स आहेत. एक तर सगळ्यात पहिल्यांदा की यांच्यामध्ये जे हायफी आहे तर ते सेप्टेट नाही आहे, एसेप्टेट आहे किंवा सिनोसायटिक आहे. सोबतच जर आपण पाहिलं तर फायकोमायसिटिस आपण फर्दर अजून 2 ग्रुपमध्ये डिव्हिजन करतो, बट ते 2 ग्रुप्स तुम्हाला नाही आहेत. पण जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून फायकोमायसिट्सला आपण परत ओमायसिट्स आणि झायगोमायसिट्स या 2 ग्रुपमध्ये डिवाईड करतो. ओके, सोबतच फायकोमायसिट्स हे पॅरासायटिक आहेत प्लांट्सवरती. मेंबर्स ऑफ फायकोमायसिट्स आर फाउंड इन ॲक्वॅटिक हॅबिटेट अँड ऑन डिकेइंग वूड इन मॉइस्ट अँड डॅम्प प्लेसेस ऑर ॲज ऑब्लिगेट पॅरासायटिक आहेत. ऑब्लिगेट म्हणजे स्ट्रिक्टली पॅरासायटिक आहेत, कोणावरती? प्लांट्सवरती, ॲनिमल्सवर नाही. द मायसिलियम इज एसेप्टेड आणि सिनोसायटिक. असेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे यांच्यामध्ये. झूस्पोर्स म्हणजे काय, ते मोटाईल आहेत, ते मूव्हिंग आहेत, त्यांना मागे एक फ्लॅजिलम प्रेझेंट असतं. ओ नो. ओके, सो आपण चार्जिंगला पण लावूया. ओके, सो कुठे होतो आपण? हां, झूस्पोर्स हे मोटाईल असतं, त्यांच्यामध्ये फ्लॅजिलम प्रेझेंट असतं. नेक्स्ट आहे ॲप्लानोस्पोर्स, हे नॉन मोटाईल असतात, हे मुवमेंट वगैरे दाखवत नाहीत. सो हे 2 स्पोर्स आहेत की ज्यांच्याद्वारे यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. नेक्स्ट आहे दिस स्पोर्स आर एंडोजेनसली प्रोड्युस्ड इन स्पोरॅन्जियम. एंडोजेनसली म्हणजे काय, स्पोर्स आतमध्ये तयार होतात, बॉडीच्या आतमध्ये. ओके, आणि जर एक्झोजेनसली असेल तर बॉडीच्या बाहेर स्पोर्स तयार होतात. या ठिकाणी डायग्राम वगैरे नाही दिली आहे, पण बॉडीच्या बाहेर अशा पद्धतीने पण स्पोर्स तयार होतात. सपोज की बॉडी आहे आणि यांच्या बाहेर अशा पद्धतीने 4 स्पोर्स तयार होतात. 4च का, तर मिओसिसमुळे 4 तयार होतात म्हणून. ओके, सो असं असेल तर त्याला आपण एक्झोजेनसली म्हणतो आणि जर आतमध्ये असेल तर त्याला आपण एंडोजेनसली म्हणतो.
ओके. सो नेक्स्ट आहे झायगोस्पोर आर फॉर्म्ड बाय फ्युजन ऑफ 2 गॅमेट्स. 2 गॅमेट्स जेव्हा फ्यूज होतात त्यापासून झायगोस्पोर तयार होतं, म्हणजे झायगोटसारखं झायगोस्पोर तयार होतं. दीज गॅमेट्स आर सिमिलर टू मॉर्फोलॉजी. जर हे गॅमेट्स सिमिलर असतील, म्हणजे फिमेल आणि मेल गॅमेट दोघंही मोर्टाईल असतात, दोघं जर सिमिलर असतील त्याला आपण म्हणणार आहोत आयसोगॅमस. जर दोघं डिसिमिलर असतील, डिसिमिलर म्हणजे काय, एक मोठं आहे असं जर असेल, म्हणजे सपोज की एखादं जे आहे स्ट्रक्चर त्यांच्यामधला एखादा पार्टनर जो आहे तर तो मोठा आहे, म्हणजे सिमिलर साईजचा नाही आहे, याला आपण म्हणणार आहोत, पण दोघंही मोर्टाईल आहेत हां, याला आपण म्हणणार आहोत एनायसोगॅमी. आणि उगॅमीमध्ये काय होणार आहे की या ठिकाणी जे आपलं फिमेल पार्टनर आहे तर फिमेल पार्टनर मोटाईल नाही आहे, साईज खूप मोठी आहे मेलपेक्षा आणि मेल मात्र मोटाईल आहे. ओके. सो अशा पद्धतीने या 3 केस असतात. एकतर आयसोगॅमीमध्ये दोन्हीही जे मेल आणि फिमेल पार्टनर आहेत दोघांचं साईज सेम आहे, दोघंही मोटाईल आहेत. एनायसोगॅमीमध्ये साईज डिफरंट आहे बट दोघंही मोटाईल आहेत. आणि उगॅमीमध्ये फिमेल गॅमेटचा साईज खूप मोठा आहे, मेल गॅमेट छोटा आहे बट मोटाईल आहे आणि फिमेल मोटाईल नाही आहे. नेक्स्ट आहे सम कॉमन एक्झाम्पल्स आहेत. म्युकर आहे, रायझोपसला आपण ब्रेड मोल्ड म्हणतो, हे खूप महत्त्वाचं आहे. रायझोपस इज अ ब्रेड मोल्ड. नेक्स्ट आहे अल्ब्युगो, ज्याला आपण पॅरासायटिक फंजाय किंवा फंगाय असं म्हणतो, जे मस्टर्डवरती असणार आहे. ओके. सो हे 3 एक्झाम्पल्स खूप महत्त्वाचे आहेत MRA. ओके. सो नेक्स्ट आहे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज ॲस्कोमायसिड्स. ॲस्कोमायसिड्समध्ये जर आपण पाहिलं तर कॉमनली नोन ॲज सॅक फंगाय आपण ह्याला म्हणतो, सॅक लाईक स्ट्रक्चर असतं. तुम्ही जर या ठिकाणी ॲस्परगिलस पाहिलं तर हे येणार आहे ॲस्कोमायसिड्समध्ये. आणि पहिलं स्ट्रक्चर आहे म्युकरचं, जे की येणार आहे या ठिकाणी ओके. सो या ठिकाणी स्ट्रक्चर आहे जे की येणार आहे फायकोमायसिड्समध्ये, याला आपण म्हणतो म्युकर. आणि हे आहे ॲस्परगिलस जे की आहे ॲस्कोमायसिड्समध्ये. ओके. सो नेक्स्ट आहे याच्यामध्ये ईस्ट पण येणार आहे. ईस्ट फक्त युनिसेल्युलर आहे, बाकी सगळं मल्टीसेल्युलर आहे. फॉर एक्झाम्पल पेनिसिलियम जे की मल्टीसेल्युलर आहे. दे आर सॅप्रोफायटिक आहेत, डिकम्पोजर्स आहेत, पॅरासायटिक आहेत. कॉप्रोफायलस म्हणजे काय, डंगवरती म्हणजे शेणावरती वगैरे उगवतात. ओके. त्याला आपण म्हणतो कॉप्रोफायलस. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण ॲस्कोमायसिड्समध्येच फक्त कॉप्रोफायलस येतात. नेक्स्ट आहे मायसिलियम. कसं आहे, यांचं ब्रांच्ड आहे आणि सेप्टेट आहे. मग अशा आपण पाहिलं होतं फायकोमायसिड्समध्ये ते सिनोसायटिक किंवा एसेप्टेट होतं, बट आता मात्र ते सेप्टेट आहे. ओके. असेक्शुअल स्पोर्स आर कोनोडिया प्रोड्युस्ड एक्झोजिनसली, म्हणजे बॉडीच्या बाहेर तयार होतं, ऑन द स्पेशल मायसिलियम कॉल्ड ॲज कोनिडिओफोर्स. ज्याच्यामध्ये कोनिडियाचे स्पोर्स तयार होणार आहेत त्या मायसिलियमला आपण कोनिडिओफोर म्हणणार आहोत. 4 जेव्हा येतं PHORE, याचा अर्थ त्या ठिकाणी स्टॉल्क म्हणजे काय, एक देठ म्हणजे एक दांडी किंवा देठसारखं स्ट्रक्चर आहे. ओके. कोनिडिया ऑन जर्मिनेशन प्रोड्यूस मायसिलियम. जेव्हा हे कोनिडिया जर्मिनेट होतं तेव्हा त्यापासून मायसिलियम तयार होतं. मायसिलियम म्हणजे काय, बरेचसे हायपे एकत्र येऊन जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण म्हणतो मायसिलियम. ओके. सेक्शुअल स्पोर्स आर कॉल्ड ॲज ॲस्कोस्पोर्स. ॲस्कोमायसिड्स आहे म्हणून याच्यामध्ये ॲस्कोस्पोर्स प्रेझेंट असणार आहेत, सेक्शुअली रिप्रोडक्शन होणार असेल तर. विच आर प्रोड्युस्ड एन्डोजेनसली, हे बॉडीच्या आतमध्ये असतात. इन सॅकलाईक स्ट्रक्चर किंवा सॅकलाईक ॲस्काय त्याला आपण म्हणतो. एक असेल तर ॲस्कस, खूप सारे असतील तर ॲस्काय. ओके. दिस ॲस्काय आर अरेंज्ड इन डिफरंट टाईप्स ऑफ फ्रुटिंग बॉडीज कॉल्ड ॲज ॲस्कोकार्पस. सो या ठिकाणी खूप सारे ॲस्को आहे, त्याच्यामुळे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. या ठिकाणी ग्रुप कोणता आहे, ॲस्कोमायसिड्स आहे. ग्रुप म्हणजेच डिव्हिजन कोणतं आहे, ॲस्कोमायसिड्स आहे. याच्यामध्ये जे सेक्शुअल पोर्स आहेत त्याला आपण ॲस्कोस्पोर्स म्हणतो. हे ॲस्कोस्पोर्स कशामध्ये येतात, एस्कायमध्ये येतात. याच्यामध्ये फ्रुटिंग बॉडीज कोणत्या आहेत, ॲस्कोस्कार्प आहेत की ॲस्कोकार्प आहेत. या ॲस्कोकार्पमध्ये ॲस्कोस्पोर्स नावाचे स्पोर्स येणार आहेत, ते पण कसे, बॉडीच्या आतमध्ये एन्डोजेनसली. ओके. सम एक्झाम्पल्स आहेत ॲस्परगिलस, जे की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ओके. याला आपण म्हणतो ॲस्परगिलस, बी डायग्राम. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्लॅविकेप्स आणि न्यूरोस्पोरा. न्यूरोस्पोरा इज यूज्ड एक्सटेन्सिव्हली इन बायोकेमिकल अँड जेनेटिक वर्क. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. न्यूरोस्पोरा बऱ्याचशा बायोकेमिकल टेस्टमध्ये किंवा बऱ्याचशा बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात वापरतो. मेनी मेंबर्स लाईक मोरल्स अँड ट्रफल्स. बफल्स नाही, हे ट्रफल्स आहे. ओके. मोरल्स आणि ट्रफल्स जे आहेत तर ते डेलिशियस आहे, आपण ते म्हणजे खायला खूप छान लागतं. मी टेस्ट नाही केलं, तुम्ही टेस्ट करून बघा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बेसिडिओमायसिड्स. सो थर्ड डिव्हिजन आता आपण पाहतोय. कॉमनली नोन ॲज बेसिडिओमायसिड्स. कॉमनली फॉर्म्स कोणते आहेत, मशरूम वगैरे आहे किंवा ब्रॅकेट फंगाय आहे, पफ बॉल्स, हे सगळं येणार आहे बॅसिडिओमायसिड्समध्ये. सो हे जे कॉमन एक्झाम्पल्स आहेत ते लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं होतं फायकोमायसिड्स.
फायकोमायसिट्समध्ये आपण बेसिकली पाहिलं होतं जे म्युकर वगैरे येतं किंवा जे ब्रेड मोल्ड वगैरे आहे, रायझोपस वगैरे, हे सगळं येणार आहे फायकोमायसिट्समध्ये. त्यानंतर आपण पाहिलं होतं ॲस्कोमायसिट्स. ॲस्कोमायसिट्समध्ये ॲस्परगिलस येणार आहे. त्याच्यानंतर आता आपण पाहतोय बॅसिडिओमायसिट्स, ज्यामध्ये येणार आहेत मशरूम्स वगैरे किंवा ब्रॅकेट फंगाय पण घेऊ शकता. दे ग्रो इन सॉईल ऑन लॉग्स अँड ट्री स्टम्प्स. लॉग्स म्हणजे काय, ते लाकडाचे ओंडके वगैरे असतात त्याच्यावरती. अँड इन लिव्हिंग प्लांट बॉडीज, लिव्हिंग प्लांट बॉडीजवरती पण हे ग्रो होतात ॲज अ पॅरासायटिक फॉर्म म्हणून. रस्ट आणि स्मट्स. सो द मायसेलियम इज ब्रांच्ड आहे आणि सेप्टेट आहे. या ठिकाणी सिनोसेटिक आहे का, नाही आहे, ब्रांच्ड आणि कसं आहे, सेप्टेट आहे. द असेक्शुअल स्पोर्स आर जनरली नॉट फाउंड. यामध्ये असेक्शुअल वगैरे असलं काही नाही आहे. बट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मात्र यामध्ये होतं, कशाने, फ्रेगमेंटेशननी. ओके. सेक्शुअल ऑर्गन्स यामध्ये ॲब्सेंट आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सेक्शुअल ऑर्गन्स ॲब्सेंट आहेत. मग सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं करतात, तर या ठिकाणी प्लाझ्मोगॅमी होतं. मगाशी आपण पाहिलं की प्लाझ्मोगॅमीमध्ये काय होतं, फक्त जे प्रोटोप्लाझम आहे त्यांचं फ्युजन होतं. ओके. सो यांच्यामध्ये जरी सेक्शुअल ऑर्गन्स ॲब्सेंट असले तरी पण काहीच फरक पडत नाही आहे. यांच्यामध्ये प्लाझ्मोगॅमीने सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं की ज्यामुळे जे 2 सोमॅटिक सेल्स आहेत किंवा व्हेजिटेटिव्ह सेल्स आहेत त्यांचं फ्युजन होतं आणि त्याच्यामधून नवीन मायसेलियम तयार होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द रिझल्टंट स्ट्रक्चर इज डायकॅरियोटिक विच अल्टिमेटली गिव्ज रायज टू बॅसिडियम. सो आता या ठिकाणी जे तयार होणारं स्ट्रक्चर आहे, जेव्हा प्लाझ्मोगॅमी होणार आहे तर प्लाझ्मोगॅमीनंतर जे रिझल्टंट स्ट्रक्चर तयार होईल तर ते डायकॅरियोटिक 2 त्याच्यामध्ये कॅरिओन प्रेझेंट असणार आहेत. ओके. सो डायकॅरियोटिक असणार आहेत, 2 न्यूक्लियस तयार होणार आहेत. ऑब्वियसली एका पार्टनरचं दुसऱ्या पार्टनरचं असे 2 न्यूक्लियस त्या ठिकाणी तयार होतात. कॅरिओगॅमी झाल्यानंतर त्यांच्यामध्ये न्यूक्लियसचं फ्युजन होईल. त्याच्यानंतर मिओसिस होईल. मिओसिसनंतर 4 त्या ठिकाणी तयार होणार आहेत स्पोर्स आणि त्या स्पोर्सला आपण म्हणणार आहोत बॅसिडिओ स्पोर्स. बॅसिडिओ का, बॅसिडिओसाइट्समध्ये आहे म्हणून बॅसिडिओ स्पोर्स. मग अशा आपण ॲस्कोसाइट्समध्ये पाहिलं होतं ॲस्कोस्पोर्स होते. ओके. सो नेक्स्ट आहे याच्यामध्ये बॅसिडिओ स्पोर्स तयार होतात कशामध्ये, बॅसिडियममध्ये. सो द बॅसिडिओ स्पोर्स आर एक्झोजिनसली बाहेर असतात प्रेझेंट, बॉडीच्या बाहेर प्रेझेंट असणार आहेत. या ठिकाणी डायग्राम आहे का, नाही आहे. ओके. पण हे बॉडीच्या बाहेर कशा पद्धतीने असतात, तर हे त्यांचं स्ट्रक्चर आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी 4 ट्यूबलाईटसारखे किंवा बल्बसारखे या ठिकाणी 4 बॅसिडिओस्पोर प्रेझेंट असतात. ओके. नेक्स्ट आहे द बॅसिडिओस्पोर्स आर एक्झोजिनसली प्रोड्युस्ड ऑन द बॅसिडियम म्हणजेच बॅसिडिया. सो द बॅसिडिया आर अरेंज्ड इन फ्रुटिंग बॉडीज कॉल्ड ॲज बॅसिडिओकार्प्स. सो परत एकदा या ठिकाणी पण आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जे स्पोर्स आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत, बॅसिडिओ स्पोर्स. बॅसिडिओ स्पोर्स कशामध्ये असणार आहेत, बॅसिडिओ स्कार्प्समध्ये. बॅसिडिओ कार्प्स हे काय आहेत, फ्रुटिंग बॉडीज आहेत की ज्यामध्ये स्पोर्स प्रेझेंट असतात. सो सम कॉमन मेंबर्स आर ॲगॅरिकस, ज्याला की आपण मशरूम म्हणतो साध्या लँग्वेजमध्ये. नेक्स्ट आहे अस्टिलेगो, ज्याला आपण स्मट म्हणतो. आणि त्याच्यानंतर आहे पक्निया, ज्याला की आपण रस्ट फंगस म्हणतो, ज्याच्यामुळे असं वाटतं की व्हीटला रस्ट वगैरे लागलेला आहे. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज ड्यूटेरोमायसेट्स. ड्यूटेरोमायसेट्सचं एक सगळ्यात चांगली खासियत आहे ते म्हणजे हे की हे सेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवत नाहीत, फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतात. ओके. त्याच्यामुळे आपण ह्याला इम्परफेक्ट फंगाय असंही म्हणतो, इम्परफेक्ट फंगाय. मग असे आपण पाहिलं या ठिकाणी जे अजून एक मुद्दा सांगायचा राहिला, ॲस्कोमायसिसला आपण सॅक फंगाय म्हणतो. सोबतच जे बॅसिडिओमायसेट्स आहेत त्याला आपण क्लब फंगाय म्हणतो. ओके. CLUB, क्लब फंगाय म्हणतो. आणि जे ड्यूटेरोमायसेट्स आहेत त्याला आपण इम्परफेक्ट फंगाय असंही म्हणतो. का म्हणतो इम्परफेक्ट, कारण हे फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतात, असेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवत नाहीत म्हणून. सेक्शुअल रिप्रोडक्शन यांच्यामध्ये जर आलं फ्युचरमध्ये तर याला आपण ॲस्कोमायसिटिस किंवा बॅसिडिओमायसिटिसमध्ये सेपरेट म्हणजे ग्रुपिंग करू शकतो. ओके. सो नेक्स्ट आहे वेन द सेक्शुअल फॉर्म्स ऑफ दीज फंगाय वर डिस्कवर्ड दे आर मोर टू दी क्लासेस दे राईटली बिलॉंग टू. जे बाजूचे क्लास आहेत त्यांच्यामध्ये त्यांना आपण शिफ्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल कोणते त्यांच्या बाजूला ॲस्कोमायसेट्स आणि बॅसिडिओमायसेट्स. ओके. किंवा त्यांना दुसऱ्या क्लासमध्ये न शिफ्ट करतात ड्यूटेरोमायसिट्समध्येच ठेवून त्यांना वेगळं नाव देणं असंही काही होऊ शकतं जर ते डिस्कवर झाले तर. लेटर वेन द लिंकेज वर एस्टॅब्लिश्ड द फंगाय वर करेक्टली आयडेंटिफाईड अँड मूव्ड आउट ऑफ द ड्यूटेरोमाइट्स. आणि वन्स परफेक्ट म्हणजे जर काही परफेक्ट स्टेज वगैरे डिस्कवर झाले तर त्यांना आपण शिफ्ट करणार आहोत ॲस्कोमायसेट्स किंवा बॅसिडिओमायसेट्समध्ये. ओके. नेक्स्ट आहे द ड्यूटेरोमायसेट्स रिप्रोड्यूस ओनली बाय असेक्शुअल स्पोर्स. आणि ते स्पोर्स कोणते आहेत, कोनिडिया, जे की एक्झोजेनसली आहेत, बॉडीच्या बाहेर तयार होतात. द मायसेलियम इज सेप्टेट अँड ब्रांच्ड. मायसेलियम यांचं सेप्टेट आहे, ब्रांच्ड आहे, सिनोसायटिक नाही आहे. सम मेंबर्स आर सॅप्रोफायटिक, डिकेइंग मॅटरवरती प्रेझेंट असणारे पॅरासायटिक आहेत, पण लार्ज नंबर ऑफ देम कसे आहेत, डिकम्पोजर्स आहेत. सम एक्झाम्पल जसं की अल्टरनेरिया आहे, कोलेटोट्रायकम आहे, ट्रायकोडर्मा आहे, हे सगळे येणार आहे ड्यूटेरोमायसेट्समध्ये. सो इथपर्यंत फंगाय झालेला आहे. आता आपण पाहतोय प्लांटे, त्याच्यानंतर ॲनिमालिया, त्याच्यानंतर व्हायरसेस आणि संपलं. सो आता आपण पाहतोय प्लांटे.
प्लांटे आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये नाही पाहणार आहोत, कारण थर्ड लेसन पूर्ण प्लांटेलाच डेडिकेटेड आहे आणि फोर्थ लेसन पण पूर्ण ॲनिमालियाला आहे. सो प्लांटे आणि ॲनिमालिया जस्ट आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत. फर्स्ट आहे या ठिकाणी किंगडम प्लांटे इन्क्लूड्स ऑल युकॅरियोटिक क्लोरोफिल कंटेनिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजेच प्लांट्स. याच्यामध्ये सगळे युकॅरियोटिक आहेत, सगळे ऑब्वियसली मल्टीसेल्युलर आहेत. या सगळ्यांमध्ये पिगमेंट असायला पाहिजे क्लोरोफिल, का तर हे सगळे फोटोसिंथेसिस करणार आहेत. ओके, असेच ऑर्गॅनिझम्स प्लांटेमध्ये येतात. नेक्स्ट आहे अ फ्यू मेंबर्स आर पार्शली हेटेरोट्रॉफिक सच ॲज द इन्सेक्टिव्होरस प्लांट्स और पॅरासाइट्स. काही असेही यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत की जे इन्सेक्टिव्होरस प्लांट्स आहेत किंवा जे पॅरासाइट्स आहेत, इतरांवरती डिपेंडंट आहेत. असेही काही प्लांट्स आहेत. फॉर एक्झाम्पल ब्लॅडरवर्ट आणि विनस फ्लायट्रॅप हे कसे आहेत, इन्सेक्टिव्होरस आहेत, म्हणजे इतर ॲनिमल्स जे आहेत त्यांच्यावरती हे डिपेंडंट असतात. ॲनिमल्स म्हणजे इन्सेक्ट्सवरती. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कस्क्युटा इज अ पॅरासाइट. कस्क्युटा एक पॅरासाइट आहे, ज्याला आपण मराठीमध्ये अमरवेल म्हणतो. आय थिंक तुम्ही ते पाहू शकता, नेटवरती सर्च करा. एक वायरल एक स्ट्रक्चर असतं येलो कलरचं, जे की मोठ्या मोठ्या प्लांट्सवरती वगैरे ग्रो होतं. द प्लांट सेल्स हॅव अँड युकॅरियोटिक स्ट्रक्चर विथ प्रोमिनंट क्लोरोप्लास्ट. यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे. यांचं सेल वॉल सेल्युलोजपासून बनलेलं आहे. यू विल स्टडी दी युकॅरियोटिक सेल वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं 8 चॅप्टरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्लांट्समध्ये अल्गी, ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पम्स, एन्जिओस्पम्स हे सगळे ग्रुप्स याच्यामध्ये इन्क्लूड होतात. ग्रुप्स म्हणण्यापेक्षा आपण याला डिव्हिजन्स म्हणूया. हे सगळे डिव्हिजन्स यामध्ये इन्क्लूड होतात. ओके, नेक्स्ट आहे लाईफ सायकल ऑफ प्लांट्स हॅज 2 डिस्टिंक्ट फेजेस. हे फेजेस आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत किंगडम प्लांटेमध्ये. आता जस्ट फक्त 2 फेज असतात. कोणते असतात ते फक्त लक्षात ठेवा. सो 2 फेजेस आहेत. एक तर डिप्लॉइड स्पोरोफायटिक म्हणजे जे स्पोर्स तयार करणार आहेत, आणि हॅप्लॉइड गॅमॅटोफायटिक जे गॅमेट्स तयार करणार आहेत. ओके, सो हे ऑल्टरनेट आहेत, एक झालं की एक सुरूच राहणार आहे. द लेंथ ऑफ द हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड फेजेस अँड वेदर दिस फेजेस आर फ्री लिव्हिंग ऑर डिपेंडंट ऑन अदर्स व्हेरी अमंग डिफरंट ग्रुप्स इन प्लांट्स. सोबतच दिस फिनोमिनन इज कॉल्ड एज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. याला आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणतो. यांची लेंथ किती आहे, काय काय होतं याच्यामध्ये, हे सगळं आपण किंगडम प्लांटेमध्ये पाहणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे किंगडम ॲनिमालिया. दिस किंगडम इज कॅरेक्टराइज्ड बाय हेटेरोट्रॉफिक युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. मल्टीसेल्युलर आहे, त्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नाही आहे. ओके, दे डायरेक्टली और इनडायरेक्टली डिपेंड ऑन प्लांट्स और फॉर फूड. सो ते डायरेक्टली डिपेंड आहे. डायरेक्टली म्हणजे काय, जे हर्बिओरस ॲनिमल्स आहेत, जे घासपूस खातात, ते डायरेक्टली डिपेंडेंट आहेत प्लांट्सवरती. आणि जे कार्निओरस आहेत, जे इतर ॲनिमल्सला खातात, ते इनडायरेक्टली डिपेंडेंट आहेत. इनडायरेक्टली कसं, आता हे प्लांट आहे, हर्बिओरस याला खाणार, कार्निओरस या हर्बिओरसला खाणार, म्हणजे इनडायरेक्टली कार्निओरस पण प्लांटवरती डिपेंड आहेत की नाहीत. कारण जर प्लांट्स संपले तर हर्बिओरस संपणार, मग कार्निओरस काय खाणार, घंटा. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की अशा पद्धतीने जे ॲनिमालिया आहेत तर ते प्लांट्सवरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली डिपेंड असतातच सगळे ॲनिमल्स. दे डायजेस्ट देअर फूड इन अॅन इंटरनल कॅव्हिटी अँड स्टोअर फूड रिझर्वर्स ॲज ग्लायकोजन ऑर फॅट. आपल्या बॉडीमध्ये ॲज अ ग्लायकोजन किंवा फॅटच्या फॉर्मॅटमध्ये फूड स्टोअर राहतं. सोबतच आपल्या बॉडीमध्ये कॅव्हिटी आहे, ॲबडोमिनल कॅव्हिटी, की ज्यामध्ये आपलं फूड प्रॉपरली डायजेस्ट होतं. सोबतच जे इतर ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यांचं पण प्रॉपरली फूड डायजेस्ट होतं. नेक्स्ट आहे ओके, सो दे फॉलो अ डेफिनेट ग्रोथ पॅटर्न अँड ग्रो इन टू अडल्ट्स देन हॅव अ डेफिनेट शेप अँड साईज. यांचा एक डेफिनेट ग्रोथ पॅटर्न आहे की सगळ्यात पहिल्यांदा ते लहान असणार, मग हळूहळू मोठे होणार, एका डेफिनेट एजपर्यंत ते वाढणार, त्याच्यानंतर ते वाढणार नाहीत. सो हे त्यांचं ठरलेलं आहे. अजून नेक्स्ट आहे ते म्हणजे नेक्स्ट हायर फॉर्म्स शो इलॅबोरेट सेन्सरी अँड न्यूरोमोटर मेकॅनिझम. यांच्यामध्ये छान डेव्हलप्ड अशी नर्वस सिस्टम आहे, सेन्सरी सिस्टम आहे. मोस्ट ऑफ देम आर कॅपेबल ऑफ लोकोमोशन. बरेचसे असेही आहेत की ते लोकोमोशन दाखवतात आणि काही असेही आहेत की जे लोकोमोशन नाही दाखवत. फॉर एक्झाम्पल जर आपण काय ते हायड्रा वगैरे पाहिलं तर हायड्रा लोकोमोशन दाखवतं का, नाही दाखवत. तर अशाच पद्धतीने सायकॉन वगैरे पण एका सबस्ट्रेटमला अटॅच असतं, ते लोकोमोशन नाही दाखवत. सो या ठिकाणी पण काही एक्सेप्शन वगैरे आहेत. द सेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय कॉप्युलेशन ऑफ मेल अँड फिमेल फॉलोड बाय एम्ब्रिओलॉजिकल डेव्हलपमेंट. मेल आणि फिमेलमध्ये इंटरकोर्स होतं, कॉप्युलेशन होतं, त्याच्यानंतर एम्ब्रिओ डेव्हलप होतं झायगोटपासून, मग त्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होणार आणि मग ते बेबी तयार होणार. सो हे सगळी प्रोसेस यांच्यामध्ये सुरू असते. असं आहे की फक्त सेक्शुअलच दाखवतात असं काही नाही आहे, यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन पण होतं, डिपेंड अपॉन की ते कोणत्या फायलममध्ये येतात वगैरे वगैरे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहतोय व्हायरसेस, व्हायरॉड्स अँड लायकेन. आतापर्यंत कुठेही आपण पाहिलं का की क्लासिफिकेशनमध्ये व्हायरसेसला क्लासिफाय केलं आहे 5 किंगडम 6 किंगडम, कुठे केलं होतं का, तर नव्हतं केलं. याचं रिझन असं आहे की जे व्हायरसेस आहेत तर ते नायदर लिव्हिंग नॉर नॉन लिव्हिंग आहेत. म्हणजे काय, ते लिव्हिंग पण नाही आहेत, नॉन लिव्हिंग पण नाही आहेत. असं का, कारण व्हायरसेस जे आहेत तर त्यांना आपण कनेक्टिंग लिंक म्हणतो बिटवीन लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं.
कारण जर आपण व्हायरसेस पाहिले तर ते जेव्हा सराउंडिंगमध्ये असतात तर तेव्हा ते नॉन लिव्हिंग असतात, पण ते जेव्हा एखाद्या लिव्हिंग बॉडीच्या आतमध्ये जातात तेव्हा ते स्वतःला खूप रॅपिडली मल्टिप्लाय करतात आणि ते लिव्हिंग होतात. ओके, तर अशा पद्धतीने व्हायरसेस आधी कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन लिव्हिंग अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सो R.H. विटाकर यांच्या 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टममध्ये पण यांना आपण नाही घेतलं किंवा यांचं एक्सप्लेनेशन नाही दिलं आहे. कोणाचं? व्हायरॉइड्स, व्हायरसेस, लायकेन्स या तिघांचंही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की आता आपण पाहतोय नेमकं व्हायरसेस वगैरे काय असतं. सो ऑल ऑफ अस हॅव सफर्ड द इल इफेक्ट्स किंवा कॉमन कोल्ड, फ्लू असेल, फिवर आला असेल व्हायरल इन्फेक्शनमुळे वगैरे वगैरे वगैरे. सो हे सगळं तुम्ही सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलेलं आहे. व्हायरसेस डिड नॉट फाइंड अ प्लेस इन क्लासिफिकेशन सिन्स दे आर नॉट ट्रूली लिव्हिंग. ते ट्रूली लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नाही आहेत. If we understand living as those organisms that have a cell structure, आपण अशा ऑर्गॅनिझम्सला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणतो की ज्यांच्यामध्ये सेल प्रेझेंट आहे, ज्यांच्यामध्ये गॉल्जी कॉम्प्लेक्स किंवा मायटोकॉन्ड्रिया वगैरे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा ॲटलिस्ट त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर मटेरियल आहे, त्यांना आपण म्हणणार आहोत लिव्हिंग. मग ते प्रोकॅरियोटिक असेल किंवा युकॅरियोटिक असेल. ओके, पण जर आपण व्हायरसेसमध्ये पाहिले तर यांच्यामध्ये सेलच प्रेझेंट नाही आहे, सो ते कसे आहेत? असेल्युलर. सो आपण असेल्युलरमध्ये पण इन्क्लूड करतो व्हायरसेस, व्हायरॉइड्स आणि लायकेनला नाही, फक्त व्हायरसेस आणि व्हायरॉइड्सला. नेक्स्ट आहे ओके, सो दे आर कॅरेक्टराइज्ड बाय हॅव्हिंग अॅन इनर्ट क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आउटसाइड द लिव्हिंग सेल. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असं का म्हणतो आपण यांना? कारण जर आपण व्हायरसेसमध्ये पाहिलं तर व्हायरसेसच्या भोवती एक प्रोटीन कोट प्रेझेंट असतो. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे कॅप्सिड आहे त्याला आपण म्हणतो प्रोटीन कोट. ओके, सो प्रोटीन कोट यांच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे हे कसे आहेत? क्रिस्टलाइन नेचरवाले आहेत. सोबतच यांच्यामध्ये फक्त एक जेनेटिक मटेरियल असतं, मे बी इट इज DNA किंवा RNA, दोघं पण एकत्र नसणार, एकतर DNA असणार किंवा एकतर RNA यांच्यामध्ये प्रेझेंट असतं. सो ओके, नेक्स्ट कुठे गेलं? हां, वन्स दे इन्फेक्ट अ सेल दे टेक ओव्हर द मशिनरी ऑफ दॅट होस्ट सेल टू रेप्लिकेट देमसेल्व्स. सो जेव्हा ते एखाद्या सेलच्या बॉडीमध्ये जातात किंवा एखाद्या बॉडीच्या मध्ये जातात तेव्हा बॉडीमध्ये गेल्यानंतर ते त्या पूर्ण बॉडीला किंवा त्या पूर्ण सेलला ते स्वतःची मशिनरी असल्याप्रमाणे वापरतात आणि मग ते स्वतःला रिप्रोड्यूस करतात. सो नेक्स्ट आहे, मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की व्हायरसेस लिव्हिंग आहेत की नॉन लिव्हिंग. सो ते दोघांच्यामधले कनेक्टिंग लिंक आहेत. द नेम व्हायरस दॅट मीन्स वेनॉम किंवा पॉयझन. व्हायरसचा अर्थ काय होतो? पॉयझनस, विष वगैरे या प्रकारचा असं त्याचा अर्थ होतो. सो नेक्स्ट आहे की हे जे नाव आहे व्हायरस हे दिलं होतं पाश्चर यांनी. नेक्स्ट आहे DJ एव्हॅनोस्की, ज्यांनी 1892मध्ये रिकग्नाइज्ड सर्टन मायक्रोब्स ॲज कॅज्युअल ऑर्गॅनिझम्स ऑफ द मोसॅइक डिसीज ऑफ टोबॅको. टोबॅकोवरती एक डिसीज डेव्हलप झालं होतं. सो त्या ठिकाणी पण त्यांना सेम व्हायरसेसप्रमाणेच काहीसे मायक्रोब्स वगैरे आढळून आले होते. सो दिस वर फाउंड टू बी स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. हे बॅक्टेरियापेक्षा पण छोटे होते कारण ते बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर्स असतात की त्यामधून बॅक्टेरिया पासआउट करू शकत नाहीत. बट हे ऑर्गॅनिझम्स त्या बॅक्टेरिया प्रूफ फिल्टरमधून पण पासआउट करू शकत होते. याचा अर्थ ते बॅक्टेरियापेक्षा पण छोटे होते. आपण बॅक्टेरिया कोणतं पाहिलं होतं? मायकोप्लाझम, जे की 0.3 मायक्रोमीटरचं होतं. म्हणजे अर्थातच हे व्हायरसेस यापेक्षा पण छोटे असणार आहेत. ओके, सो नेक्स्ट आहे MV बेंजरनिक demonstrated that the extract of the infected plants of tobacco could cause infection in healthy plants and called the fluids as कोटॅगियम विवम फ्लुइडम. आता हे त्यांच्या भाषेमध्ये आहे, सो आय डोंट थिंक की मी प्रॉपरली प्रोनाऊन्स केलं असेल. बट याचा अर्थ काय असतो की इन्फेक्शियस लिव्हिंग फ्लुइड आहे. हे इन्फेक्शियस लिव्हिंग फ्लुइड आहे जे की इन्फेक्शन कॉज करतं व्हेरियस प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये. VM स्टॅनले यांनी 1935मध्ये काय सांगितलं की व्हायरसेस कुड बी क्रिस्टलाइज्ड अँड क्रिस्टल्स कन्सिस्ट लार्जली ऑफ प्रोटीन्स. यांच्यामध्ये प्रोटीन प्रेझेंट असतं. यांच्यामध्ये एक स्पेसिफिक आवरण आहे ज्याला आपण कॅप्सिड म्हणतो, जे की प्रोटीनपासून बनलेलं आहे. व्हायरसेस ओब्लिगेट पॅरासायटिक आहेत. हे पॅरासाईटशिवाय राहू शकत नाहीत. याला कोणतीतरी होस्ट बॉडी हवी असतेच. नेक्स्ट आहे इन ॲडिशन टू प्रोटीन्स व्हायरसेस ऑल्सो कंटेन जेनेटिक मटेरियल. प्रोटीनच्या कोटसोबतच यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल पण प्रेझेंट असतं. दॅट कुड बी आयदर RNA किंवा DNA. यांच्यामध्ये RNA किंवा DNA दोन्ही पण नसणार आहेत. एकतर त्या बॉडीमध्ये RNA असेल किंवा DNA असणार आहे. अ व्हायरस इज अ न्यूक्लिओ प्रोटीन. न्यूक्लिओ प्रोटीन का? तर यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल म्हणजे ऑब्वियसली न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट आहे, कारण DNA किंवा RNA काय आहे? न्यूक्लिक ॲसिड आहे. ओके, सो यांच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट आहे आणि मग अशी आपण पाहिलं की कॅप्सिड नावाचं आवरण म्हणजे प्रोटीन पण प्रेझेंट आहे. अशा पद्धतीने काय झालं? हे न्यूक्लिओ प्रोटीन. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे in general viruses that infect plants have single stranded RNA and viruses that infect animals have either single or double stranded RNA or double stranded DNA. आता या ठिकाणी यांनी एक शोध लावला आहे की असे जे काही व्हायरसेस जे फक्त प्लांटला इन्फेक्ट करतात त्यांच्यामध्ये सिंगल स्ट्रँडेड RNA प्रेझेंट असणार आहे
आणि असे व्हायरसेस जे ॲनिमल्सला इन्फेक्ट करतात त्यांच्यामध्ये एकतर सिंगल किंवा डबल स्टँडर्ड RNA किंवा डबल स्टँडर्ड DNA असू शकतं. बॅक्टेरियल व्हायरसेस किंवा बॅक्टेरिओफेज. बॅक्टेरिओफेज काय आहे? असं व्हायरस आहे की जे बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतं, बॅक्टेरियावरती अटॅक करतं. त्यांच्यामध्ये युजली डबल स्टँडर्ड DNA पाहायला मिळतं. ओके, सो द प्रोटीन कोट अराउंड द व्हायरसेस इज कॉल्ड ॲज कॅप्सिड मेड अप ऑफ सब युनिट्स कॉल्ड ॲज कॅप्सोमर्स. सो इथे जर आपण पाहिलं तर हे काय आहेत? हे जे दिसते तुम्हाला असं स्ट्रक्चर याला आपण म्हणणार आहोत कॅप्सोमर्स, आणि बरेचसे कॅप्सोमर्स एकत्र येऊन कॅप्सिड त्यांनी तयार केलेला आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रोटेक्ट्स द न्यूक्लिक ॲसिड. हे न्यूक्लिक ॲसिडला प्रोटेक्ट करायचं काम करतं, म्हणजेच RNA किंवा DNAला प्रोटेक्ट करायचं काम करतं. दिस कॅप्सोमर्स आर अरेंज्ड इन हेलिकल और पॉलीहायड्रेट जिओमेट्रिक फॉर्म्स. सो हे एकतर हे हेलिकल स्ट्रक्चरमध्ये आहे, म्हणजे जस्ट लाईक अशा पद्धतीचं आहे, किंवा अशा पद्धतीने पॉलीहायड्रेट स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट आहे. याच्यामुळे काय होणार आहे? व्हायरसेसमुळे मम्स, स्मॉलपॉक्स, हर्ब्स, इन्फ्लुएन्झा, एड्स यासारखे डिसीजेस होणार आहेत. इन प्लांट्समध्ये आपल्याला सिम्पटम्स पाहायला मिळतात, लाईक की लीफ रोल्स होतात, कर्ल होतात, किंवा येलो किंवा वेन अशा पद्धतीने त्यांचं ग्रोथ वगैरे थांबतं. तर असे काही आपल्याला त्यांच्यामध्ये सिम्पटम्स पाहायला मिळतात जेव्हा व्हायरसेस अटॅक करतील तेव्हा. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्हायरॉइड्स. हे जे व्हायरॉइड्स आहेत तर ते व्हायरसेसपेक्षा पण छोटे असतात साईजमध्ये. इन 1971 T.O. Diner discovered a few infectious agent that was smaller than viruses and caused potato spindle tuber disease. आता हे पोटॅटो स्पिंडल ट्यूबर काय आहे? पोटॅटो जनरली असा एक असतो, पण याच्यामुळे काय होतं? पोटॅटो स्पिंडल शेपचा होतो. कशामुळे? या डिझीजमुळे, या व्हायरॉइड्समुळे. ओके, सो इट वॉज फाउंड टू बी अ फ्री RNA, म्हणजे यांच्यामध्ये प्रोटीनचा कोट बीट असलं काही नाही आहे. व्हायरसेसमध्ये ॲटलिस्ट प्रोटीनचा कोट होता, बट व्हायरॉइड्समध्ये प्रोटीनचा कोट नाही आहे. तर यांच्यामध्ये फ्री जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं, लाईक RNA. ओके, नेक्स्ट आहे हेन्स द नेम व्हायरॉइड्स त्यांना दिलेला आहे, कारण यांच्यामध्ये प्रोटीन बिटीन काय नाही आहे. द RNA ऑफ द व्हायरॉइड वॉज ऑफ लो मॉलिक्युलर वेट. ऑब्वियसली फक्त RNA आहे, प्रोटीन नाही, काय नाही, मग काय वेट कमी असणार. सो त्याच्यामुळे यांचं मॉलिक्युलर वेट कमी असतं. ओके, सो बॅक्टेरियापेक्षा पण छोटे असणार आहेत व्हायरसेस, आणि व्हायरसेसपेक्षा पण छोटे असणार आहेत व्हायरॉइड्स. नेक्स्ट आहे प्रियॉन्स. In modern medicine, certain infectious neurological diseases were found to be transmitted by an agent considered of abnormally folded protein. So, काहीतरी न्यूरोलॉजिकल किंवा न्यूरॉन्सशी रिलेटेड किंवा ब्रेनशी रिलेटेड डिसीजेस ट्रान्समिट होत होते, आणि हे जे प्रियॉन आहेत तर ते साईजने जर आपण पाहिलं तर व्हायरसेसप्रमाणेच होते, फक्त याच्यामध्ये ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन्स प्रेझेंट होते. दीज एजंट्स वर कॉल्ड प्रियॉन्स. द मोस्ट नोटेबल डिसीज कॉज्ड बाय प्रियॉन्स आर, याला आपण म्हणणार आहोत बोविन स्पॉन्जिफॉर्म इन्सेफॅलोपॅथी BSE, आणि याला आपण कॉमनली म्हणतो की मॅड काव डिसीज. केटल्समध्ये होतो हा, म्हणजे बफेलो आणि काव वगैरे यांच्यामध्ये. अँड इट्स एनालॉगस व्हेरियंट CR जॅकोब डिसीज, ज्याला आपण CJD असंही म्हणतो, जो की ह्युमॅन्समध्ये होतो. ओके, सो हा एक पार्ट आहे जो की जुन्या NCERTमध्ये नाही आहे, नवीन NCERTमध्ये आहे. नेक्स्ट आहे लायकेन. Lichens are symbiotic association that is mutually useful association between algae and fungi. या दोघांमध्ये म्युच्युअल रिलेशनशिप असतं. आता याच्यामध्ये जेव्हा आपण फक्त आल्गेचा वगैरे अभ्यास करतो त्याला आपण म्हणतो फायकोलॉजी, आणि जेव्हा आपण फंगायचा अभ्यास करतो त्याला आपण म्हणतो मायकोलॉजी. सो आता याच्यामध्ये जे अल्गल कंपोनंट प्रेझेंट असणार आहे, अलगे आणि फंगाई दोघं एकत्र असतात, पण त्यातल्या त्यात जे अल्गल कंपोनंट असणार आहे त्याला आपण म्हणतो फायकोबायंट, आणि जे फंगल आहे त्याला आपण म्हणणार आहोत मायकोबायंट. ओके, याच्यामध्ये फायकोबायंट म्हणजे अल्गा जे आहे तर ते ऑटोट्रॉफिक आहे, आणि फंगाय जे आहे तर ते हेटेरोट्रॉफिक आहे. Algae prepare food for fungi and fungi provide shelter and absorb minerals, nutrients, fresh water etc. for its partner. अल्गा स्वतःचं फूड तयार करणार आहे आणि फंगाईला पण थोडंसं भरवणार आहे, म्हणजे देणार आहे, आणि फंगाई जे आहे तर ते फक्त शेल्टर बिल्टर द्यायचं काम करणार आहे. सो क्लोज इट इज देअर असोसिएशन दॅट इफ वन सॉ अ लायकेन इन नेचर वन वूड नेवर इमॅजिन दॅट दे हॅड 2 डिफरंट ऑर्गॅनिझम्स विदिन देम. आणि ते इतके म्हणजे क्लोजली त्याच्यामध्ये असतात की असं वाटणारच नाही की त्याच्यामध्ये अल्गे आणि फंगाई असं काही 2 प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत. असं वाटतं की ते एक म्युच्युअल आहे किंवा ते सिंगल ऑर्गॅनिझम आहे असं वाटतं. सो लायकेन्स आर व्हेरी गुड पोल्युशन इंडिकेटर्स, म्हणजे ज्या ठिकाणी पोल्युशन असेल तर त्या पोल्युटेड एरियाजमध्ये ते ग्रोथ दाखवत नाहीत, त्या ठिकाणी ते उगवत नाहीत, म्हणजे त्याच्यावरून आपण असं ठरवू शकतो की एखादा एरिया पोल्युटेड आहे की नाही. ओके, सो या ठिकाणी समरी आहे जी तुम्ही रीड करू शकता, खूप छोटीशी आहे आणि चॅप्टरवरती आधारित आहे. सो तुम्ही या ठिकाणी समरी रीड करू शकता. एकच तर पॅरेग्राफ आहे, करा की रीड. ओके, स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता.
सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थोडासा मोठा होता बट याच्यामध्ये मी पूर्ण चॅप्टर इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो थँक्यू सो मच अँड बाय. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.